जसा पोपट फक्त बोलतो त्याला प्रॅक्टिकलात काही समजत नाही, तसं या सगळ्या प्रक्रिया ऐकून वाचून पाठ करून आमच्यासारखे कंबर बांधून लोकांच्या समोर भरपूर सांगू शकतात. पण हे फक्त सांगणं आणि प्रॅक्टिकल स्वतःला ब्रह्म समजणं याच्यात फार फरक आहे महाराज. म्हणून प्रॅक्टिकलातला परमार्थ जर कोणी केला असेल तर तो ज्ञानोबरांनी केला, तो तुकोबरांनी केला, तो सगळ्या संत महापुरुषांनी केला. त्या ब्रह्मस्वरूपाला जाणण्याकरिता साधू संतांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली. व्यासदेवांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली. आता तो ब्रह्म जिज्ञासा, त्याच्यावर आदि शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं सामान्य लोकांना त्याचा विस्तार कळावा म्हणून. म्हणून ज्याला खरंच त्या स्वरूपापर्यंत जायचंय त्याला खरंच तो अनुभव घ्यायचा आहे आणि तो मनुष्य त्यांनी महाराज अंतर्मुख होऊन त्याचा विचार करू शकतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आता मला काय सांगायचंय, आपल्याला जायचंय कुठे ते सांगायचंय. जाण्याकरिता मार्ग किती आहेत ते आपण काल पाहिले. जायचंय कुठे, आपल्या स्वरूपापर्यंत जायचंय. निघालात कुठून, स्वरूपापासूनच निघालात. जायचं कुठं, स्वरूपापर्यंतच जायचं. ते आपलं मूळ घर आहे, आपलं मूळ स्वरूप आहे मला, तिथं गेलं पाहिजे. कितीतरी संतांची प्रमाण मला तुमच्या समोर सांगता येतील. हे जाते ग माहेराला ग बाई मी, जाते ग माहेराला माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला जाते ग माहेराला बाई मी, जाते ग माहेराला, जाते ग माहेराला बाई मी, जाते ग माहेराला. मुक्ताबाई म्हणतात, जाते ग माहेराला माझ्या मूळ घराला. मूळ घर म्हणजे आपलं स्वरूप. या स्वरूपापर्यंत आपण गेलं पाहिजे, कारण तिथूनच आपण प्रवाहित झालेलो आहोत आणि तिथपर्यंतच आपल्याला जायचंय. मग कुठं जायचं हे पक्क कळालंय आता सगळ्यांना एवढ्या बडबडीतून. कुठं जायचंय, स्वरूपापर्यंत जायचंय. आपला हरवलेला आहे म्हणून तिथपर्यंत आपल्याला जायचंय. खरं तर आपल्या जवळच आहे पण आपलं कळत नाही. म्हणजे प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्तीची निवृत्ती इथं त्यांनी पाहायला मिळेल. महत्वाची गोष्ट आहे. मग तुझे आहे तुझं पासी तरी तू जागा चुकलासी असं आपण म्हणतो. म्हणून सगळे जागा चुकलेल्या आहेत, पण जे शुद्धीवर आले ते देव शोधण्याकरिता निघतात, स्वरूपाला शोधण्याकरिता निघतात. मग उत्तर देतात. काय उत्तर आहे, देव पहावया गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. देव शोधण्याकरिता निघालो आणि देव शोधता शोधता देवच होऊन गेलो. कारण का, देव माझं स्वरूप आहे. म्हणून काय शोधायचंय, आपलं स्वरूप शोधायचंय. जे हरवलेलं आहे, हरपले आपणा पे पावे ते या संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वानावे तेचे सदा. हे जे संत महापुरुष आहेत त्यांच्याकडे पाहावं, त्यांच्याविषयी ऐकावं, त्यांच्याविषयी बोलावं. म्हणजे काय होईल, आपलं हरवलेलं आपल्याला सापडेल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेची गोष्ट आहे. मुक्त होणं अतिशय महत्वाचा विचार आहे. हे बघा, मोक्ष प्राप्त करून घेणं, मुक्त होणं, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं, देव प्राप्त करून घेणं, हे जे शब्द आहेत की नाही थोड्या थोड्या अंतराने एकार्थवाचक आहेत. हे प्राप्त करणं म्हणजे मूळ स्वरूपापर्यंत जाणं, असा त्यातला भाव आहे महाराज. मग तिथं जर जायचं असेल तर अनेक मार्गांनी जाता येतं. जसे काल आपण अनेक मार्ग पाहिले. म्हणजे आपण त्यांनी कर्म मार्ग पाहिला, आपण त्यांनी उपासना मार्ग पाहिला, आपण योग मार्ग पाहिला, आपण ज्ञान मार्ग पाहिला आणि शेवटी आपण भक्ती मार्गावर येऊन ठेपलो. म्हणून त्या स्वरूपापर्यंत जर जायचं असेल तर ते स्वरूप त्यांनी फक्त आणि फक्त ज्ञानानेच प्राप्त होतं, इतर कोणत्याच गोष्टीने प्राप्त होत नाही. वाचोनी ज्ञाने विन एके उपाय करसी जितुके तरी गुंफीसे अधिके रुखिये. म्हणून सगळ्या ज्या उपासना आहेत की नाही, या सगळ्या उपासना ब्रह्मस्थानावर जाण्याकरिता केल्या जातात. पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून घेण्याकरिता सगळ्या उपासना केल्या जातात. सगळा अट्टहास कुठपर्यंत जाण्याकरिता, ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्याकरिता. मग ज्ञानानंच त्यांनी तिथपर्यंत जाता येऊ शकतं. मग ज्ञानोबराय जर म्हणतात ज्ञाना वाचून दुसरा काही उपायच नाही, मग तुम्ही भक्ती मार्ग कसा काय सांगितला? तुमच्या लक्षात येतं का? याच्यात पॉइंट आहे, लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. काल तुम्ही मार्ग कोणता सांगितला मोक्षापर्यंत जाण्याकरिता? भक्ती मार्ग सांगितला. मग तुम्ही म्हणता मोक्ष कशानं प्राप्त होतो? ज्ञानानं प्राप्त होतो. मग ज्ञानानं जर मोक्ष प्राप्त होत असेल मग भक्ती मार्गाने जाऊन कसा उपयोग होईल? तुम्हीच ज्ञानोबरायांचं प्रमाण देता, वाचोनी ज्ञाने विन एके
उपाय करीसी जितुके तरी गुंफीसी आधिके रुखी. तुम्हीच असं म्हणता, तुम्हीच असं म्हणता. मग आमच्यासारख्यानी खरं कसं समजावं हा महत्वाचा विचार आहे. मग ऐका, म्हणले तुम्हाला गरज आहे ना ज्ञानाची, मग तुम्ही असं करा, डायरेक्ट ज्ञानापर्यंत जाऊ नका, हळूहळू हळूहळू तिथपर्यंत प्रवास करा. छत्रपती शिवराय एकदा त्यांनी म्हणजे ज्या वेळेला ते आग्र्याच्या किल्ल्यातून सुटले ना, सुटल्यानंतर घोड्यावर बसून त्यांनी आपल्या मुलखामध्ये आले. आल्यानंतर त्यांनी महाराज महामार्गाने चालता वेश परिवर्तन करून त्यांनी निघाले होते. कुठेतरी खावं लागायचं, थांबावं लागायचं, परिचय झाला नाही पाहिजे, लोकांना जर कळालं तर पुन्हा मुघलांपर्यंत अशा पद्धतीने बातमी जाईल, पकडला जाईल, हे सगळे विचार मनात. मग रात्रीच्या वेळेला प्रवास करता करता एक झोपडी दिसली, झोपडीजवळ थांबले. आणि थांबल्यानंतर एक आजी आतमध्ये होती. ती म्हणली, का रे बाबा धावपळ करत आलं, म्हणे फार भूक लागली, काहीतरी खायला दे. मग तिनं काय केलं, तिनं शेवयाचा भात केला म्हणतात, किंवा नुसता भात केला असं म्हणा. तिनं भात तयार केला आणि तो भात तयार करून घाई त्यांनी लवकरात लवकर होणारा पदार्थ भात आहे. फार मोठा स्वयंपाक करावा, जर स्वयंपाक कमी पडला तर मग सगळ्यात आधी काय वाढवलं जातं, भात वाढवलं जातं. लवकरात लवकर होणाऱ्या पदार्थांमध्ये पिठलं हा फार लवकरात लवकर होणारा पदार्थ आहे. असे सगळे पदार्थ लवकर होतात. भात केला आणि तो भात छत्रपतींच्या समोर ठेवला. फार भूक लागली होती आणि फार भूक लागल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने आता लगेच त्यांनी खायचं म्हणून खायला सुरुवात केली आणि मध्येच हात घातला, खायला सुरुवात केली. हाताला पण चटका बसला आणि तोंडाला पण चटका बसला. 2 मिनिटं असं त्यांनी करायला लागले, कारण चटकाच बसला ना महाराज. ते पाहून आजी त्यांनी हसले. आजी का हसतेस तू, त्यांनी प्रश्न विचारला छत्रपतींनी. आजी म्हणली, तुझं ना आमच्या छत्रपती शिवबा सारखंच आहे. म्हणजे कसं काय, बघा बरं तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कसं काय. म्हणे सगळे किल्ले त्यांनी घ्यायचे, सर करायचे, याच्याकरिता त्याचा अट्टहास आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरिता धावपळ चाललेली आहे. हे सगळं त्यांनी चाललं. पण तो काय करतो, मध्यभागी असणारे जे किल्ले आहेत ना तेच आधी घ्यायला जातो. आणि ते घ्यायला गेलं की मग ते सगळे शत्रू जागे होतात आणि त्याच्यावर झडप घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. मग काय केलं पाहिजे, हा भात खाताना त्यांनी मध्येच जर खाल्लं, जसा चटका बसला ना, मग त्याचा चटका बसू नये असं वाटत असलं तर भात खायला कढीने सुरुवात करायची. कढीने जर सुरुवात केली की मग त्यांनी थोडा कढीने थंड झालेला असतो, कारण त्याला एका बाजूने हवा लागायला जागा असते. मग तो थोडासा थंड झालेला असतो. मग तो हळूहळू हळूहळू एका बाजूने त्याला तोंड फोडून खायला सुरुवात केली की मग सगळा भात चांगल्यापैकी खाता येतो. लक्षात आलं. हे आजीचं त्यांनी वाक्य छत्रपतींना भावलं महाराज फार. मग ते जेवणही झालं, ते आपल्या स्थानावरही गेले. पुन्हा त्यांनी महाराज ज्यावेळेला आपलं राज्य बळकट त्यांनी झालं तेव्हा स्वतंत्र आजीला भेटण्याकरता गेले. तिचा उपदेशच घेतला की मधले किल्ले आधी घ्यायचे नाहीत, मग आधी कडेचे किल्ले घ्यायचे, मग हळूहळू मधल्या टप्प्यापर्यंत जायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. म्हणजे आजीला त्यांनी कळालं, मग छत्रपती माझ्या घरी जेवायला आले होते. तिचा फार आदर सत्कार छत्रपतीने अशा पद्धतीने केला. माझा दृष्टांत संपला. आपल्याला काय मिळवायचंय, आपल्याला काय मिळवायचंय, इतक्या वेळ काय ऐकलं, आपल्याला काय मिळवायचं, मोक्ष मिळवायचा. सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे. मोक्ष कशाने मिळेल, ज्ञानानं मिळेल. ज्ञानानं मोक्ष मिळेल. मग मोक्ष जर ज्ञानानं मिळतो, मग आपण कुठे गेलं पाहिजे, ज्ञानापर्यंत गेलं पाहिजे. आपण उठलो आणि लगेच ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता जाऊन बसलो. ब्रह्मसूत्राचा पाठ चालला होता आणि गेलो आपण लगेच पाठ ऐकायला बसलो. खरं सांगा, ब्रह्मसूत्रातला पाठ ऐकताय, काल आपण अधिकाऱ्याची व्याख्या ऐकली. ज्या मनुष्यानं या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्माने निष्काम उपासना करून अंतकरणातील मल विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले आहेत. आवरण नावाचा दोष आहे ज्याच्या चित्तात आहे, आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. ही काय झाली अधिकाऱ्याची व्याख्या. खरं सांगा, ऐकणाऱ्या लोकांपैकी काल सांगितली होती, आजपर्यंत किती लोकांच्या ध्यानात राहिली. अहो, त्या ज्ञान प्राप्त करून घेणारा जो अधिकारी आहे, ते अधिकारी जो होतो की नाही, त्याची काय काय लक्षण असतं, ते लक्षण सांगण्याकरिता त्याची व्याख्या सांगितली. अरे ती व्याख्या सुद्धा एवढी अवघड आहे, तर प्रॅक्टिकला ज्ञानप्राप्तीचा अधिकार होणं किती अवघड असेल बरं. ज्ञानप्राप्तीचा अधिकार इकडून तिकडून झाल्यानंतर ज्ञानप्राप्तीची साधना करणं किती अवघड आहे, हे सगळं त्याच्या पुढची गोष्ट आहे. हा महत्वाचा विचार आहे. मग एवढं अवघड आहे हे सगळं, त्या मोक्ष स्वरूपापर्यंत जाण्याकरिता ज्ञानाची गरज आहे, ज्ञानापर्यंत जाण्याकरिता अधिकाराची गरज आहे. या सगळ्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत, अतिव गरजेच्या आहेत. आणि असं असून सुद्धा आणि आपण त्यांनी महाराज प्रयत्नशील तर नाहीतच नाहीत. पण असं कळाल्यानंतर डायरेक्ट जर मोक्ष प्राप्तीकरिता आपण ज्ञानाजवळ जाऊन बसायचा प्रयत्न केला तर ज्ञान आपल्याला ग्रहण करता येणार नाही, तोंड भाजेल.
काय होईल, जसं भातानं तोंड भाजलं ना, मधूनच घेतल्यामुळं तोंड भाजेल. मग काय केलं पाहिजे, आधी कडेने सुरुवात केली पाहिजे, मग आपल्याला तिथपर्यंत जाता येईल. फार महत्वाचा विचार आहे. मग काय केलं पाहिजे, म्हणजे सगळ्यात आधी भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. मग काय भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती प्रेम बिना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे. खर तर हा प्राप्तिपूर्वक नकार आहे तुकोबरायांचा, नाथ महाराजांचा. प्राप्तिपूर्वक त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि प्राप्त झाल्यानंतर नको म्हणतात. पण याच्यात पण एक पॉइंट दडलेला आहे. हा एक मुद्दा त्याच्यात सुद्धा आहे. काय मुद्दा आहे, अरे भक्ती प्राप्त करून घेतली नाही, प्रेम प्राप्त करून घेतलं आणि डायरेक्ट ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता गेला. मग त्याला ज्ञान प्राप्त होईल बुद्धिवादानं, त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळं त्याला ते ज्ञान ग्रहणही करता येईल, इथपर्यंत झालं. पण असं ज्ञान ग्रहण केल्यानंतर, ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर मला ज्ञान प्राप्त झालं असा अभिमान निर्माण झाला, तर मग मात्र ते ज्ञान त्याच्या उद्धाराला कारणीभूत न होता त्याच्या अधोगतीला कारणीभूत होतं. हे जास्त महत्वाचं आहे. नाही लक्षात आलं तुमच्या? फार महत्वाचा मुद्दा आहे महाराज. म्हणजे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, प्रेम नाही प्राप्त केलं, भक्ती नाही प्राप्त केली, मग काय होईल, अभिमान नित्य अनाभिमान नवा तया माझी. कशामध्ये, ज्ञानामध्ये नित्य अभिमान आणि नित्य त्यांनी महाराज नवा असणारा अभिमान. अशा पद्धतीनं ज्ञानानं अभिमान होऊ शकतो. काही लोक ज्ञानार्जन करण्याकरिता जातात सुद्धा, ते भक्तीला प्राधान्य देत नाहीत, ते प्रेमाला प्राधान्य देत नाहीत, ते उपासनेला प्राधान्य देत नाहीत, ते डायरेक्ट ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता जातात. आणि ते ज्ञान त्यांना कळायला लागलं की असा फुगीरपणा येतो, महाराज काय सांगायचं तुम्हाला, मला प्रक्रिया कळतात, मला ज्ञान त्यांनी कळतं, मला ग्रंथ कळतात, आणि अशी भावना अंतकरणात सगळ्या लोकांना तुच्छ समजायला सुरुवात करतात. भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना तर काहीतरी कचराच समजून टाकतात. मला त्यांना वाटतं हे बावळटच आहेत सगळे, आणि मी फार श्रेष्ठ झालो. जसं उद्धवजींना आणि कृष्णनाम प्रभुरो मंत्री कृष्ण सदैत सखा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धी सत्तमा बुद्धिमान उद्धव होता. तो बृहस्पतीकडून ज्ञान शिकून आला, फुगीरपणा अंगात आला. भगवंताच्या समोर त्यांनी आध्यस्थ अधिष्ठान ब्रह्म माया हे सगळं त्यांनी बोलायला सुरुवात केली. देवाला कळलं या ज्ञान झालं, पण अभिमानही झाला. मग निवळ ज्ञान जर प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कराल डायरेक्ट, तर अभिमान होईल ना, आणि नित्य अभिमान होईल, नवीन नवीन प्रकारचा अभिमान होईल. त्याच्यापेक्षा मी फार श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा मी फार मोठा आहे. एका महात्म्याच्या तोंडातून मी शब्द ऐकले महाराज, पण ही जी प्रक्रिया मी तुमच्या समोर सांगतोय ना, ही प्रक्रिया जर आमक्याला त्यांनी सांगता आली तर मी माझी अर्धी मिशीच कापून देईन. आता काय गरज पडली का, खरं सांगा तुम्ही मला. याचा अर्थ काय होतो नाही कळलं तुम्हाला? ही प्रक्रिया मी जी सांगतोय प्रक्रिया, ही प्रक्रिया जर अशीच्या अशी आमक्याला सांगता आली तर माझी अर्धी मिशीच कापून देईन. याला काय म्हणायचं? अभिमान म्हणायचं. त्यानं झालं ना ज्ञान, झालं नाही असं नाही, ते सांगतातही प्रक्रिया इथपर्यंत ठीक आहे, पण जरी प्रक्रिया सांगत असले तरी पण त्या प्रक्रिया सांगण्याचा अभिमान झालेला, मी ज्ञानी झालो, हा जो अभिमान आहे ना, हा घातक असणारा अभिमान आहे. हा सुद्धा त्यांनी निघून गेला पाहिजे. असू द्या, या प्रमाणामुळे आपण त्यांनी ढकललो, पण प्रमाण चांगलं प्रमाण आहे, त्याच्यात अभिमान शब्द आला ना. निवळ ज्ञान जर प्राप्त करून घेतलं तर अभिमान होईल. शिकलं पाहिजे, काही गोष्टीत शिकलं पाहिजे. छत्रपती शिकले आणि कडेकडेचे किल्ले घ्यायला लागले, मग त्यांनी मधले सगळे जिंकता आले. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून असं शिकलं पाहिजे आपण सुद्धा.
मग त्या ज्ञानापर्यंत आपल्याला जायचं, डायरेक्ट आपल्याला जाता येत नाही, आपला अधिकार कमी पडतो. पण आपल्याला तिथपर्यंत नाही, आपली कुवत तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही. मग काय केलं पाहिजे? मग थोडं सुरुवात सावकाश केली पाहिजे. कुठून केली पाहिजे? म्हणजे पुढे भक्तीने धरिले हाती. आधी काय करायचं? भक्तीचा स्वीकार करायचा आणि त्या भक्तीच्या समोर विनंती करायची, मला भगवंतापर्यंत जायचंय, मला भगवंताच्या स्वरूपाला जाणायचंय, तू माझा त्यांनी स्वीकार कर. मग भक्ती आपला स्वीकार करते. आपण भक्तीचा स्वीकार करणं आणि भक्तीनं आपला स्वीकार करणं काय फरक असेल? आपण त्यांनी भक्ती करतो इथपर्यंत ठीक आहे, पण आंगळ वंगळ भक्ती त्यांनी केली, कोणत्याच प्रकारचे नियम काही पाळलेच नाहीत. आणि अशा प्रकारची जर आपण त्यांनी भक्ती केली तर ती भक्ती फळाला पण येत नाही. पण मला खरोखर परमात्म्याची प्राप्ती व्हावी असा भाव अंतकरणात ठेवून जर भक्तीला आपण शरण गेलो तर ती भक्ती आपला स्वीकार करते. आणि एकदा का भक्तीनं आपला स्वीकार केला मग काय होतं? पुढे भक्तीने धरले हाती म्हणतात, भक्तीनं आपल्याला हाताशी धरलं मग काय होतं? मागे ज्ञान, वैराग्य, धर्म येती. फक्त भक्तीनं जर तुमचा स्वीकार केला तर त्या भक्तीच्या मागे मागे आपोआपच ज्ञान चालत येतं. तुम्हाला वेगळं ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज पडत नाही. तुम्हाला स्वतंत्र वैराग्य शोधण्याची आवश्यकता पडत नाही. तुम्हाला धर्माचं ज्ञान त्यांनी स्वतंत्र शोधित बसण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून त्यांनी ज्ञान, वैराग्य हे त्यांनी धर्म आपोआपच आपल्याला प्राप्त होत असतात. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून भक्तीची या पोटी बोध, काकडा ज्योती असं आपण म्हणतो ना, भक्तीच्या पोटातून बोध प्रगट होत असतो. म्हणून बोध म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येतं. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. म्हणून त्या मोक्षापर्यंत जाण्याकरिता त्यांनी अशा पद्धतीने ज्ञानाची गरज पडते. आणि ज्ञानापर्यंत जाण्याकरिता गरज कोणाची पडते? म्हणा ना मोठ्याने, काय हरकत आहे? भक्तीची. तुम्हाला कळालं ना, हेच मला त्याच्या समाधानाची बाब आहे. तुम्हाला असं कळालं पाहिजे, आपल्याला कुठे जायचंय? मोक्षापर्यंत जायचंय. मोक्ष प्राप्तीकरिता गरज कोणाची? ज्ञानाची. मग ज्ञान आपल्याला डायरेक्ट प्राप्त करून घेता येत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे. आपण हरिभक्तीपरायण झालं पाहिजे. हरिभक्तीपरायण म्हणजे काय? हरभरे भरडण्यात पटाईत हे असं काय? हरिभक्तीपरायण असं त्याचा अर्थ होतो का? नाही ना. हरीच्या भक्तीमध्ये कायमस्वरूपी रत झालेला, टेम्परवरी भक्ती नाही. उगाच सीझनवारी लोक वारकरी होतात. आषाढ महिना आले की चाललेच वारीला लगेच ताबडतोब. एरवी तगणी महाराज काय काय असतंय पराक्रम ते त्याची त्याला माहित असतं, देवाला माहित असतं. महत्वाची गोष्ट आहे. टेम्परवरी भक्ती माणसाच्या जीवनात येऊ शकते, तसली नाही पाहिजे. मग ओरिजिनल असली पाहिजे आणि अखंड असली पाहिजे. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, अखंड भगवंताचं चिंतन असलं पाहिजे. नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये, क्षणभर सुद्धा अंतर न ठेवता भगवंताची भक्ती, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हा त्यातला भाव आहे. म्हणून अखंड जर आपण भगवंताला शरण गेलो, सतत जर भगवंताचं चिंतन केलं तर त्याचा परिणाम काय होईल? महाराज म्हणतात, गीता वर्णन करतात, तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. भगवान म्हणतो, तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. जे सदैव त्यांनी महाराज प्रेमानं माझ्या ठिकाणी रत झालेले आहेत, तेषाम म्हणजे त्यांना, सतत युक्तानाम जे सतत माझं भजन चिंतन करतात, सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. नुसतं भजन करणं वेगळं आणि प्रीतिपूर्वक भजन करणं वेगळं. नाही तर मोले घाटले रडाया नाही आसू आणि माया, आहे की नाही? पगारवारी भजन म्हणणं वेगळं आणि भगवंताकरता भजन म्हणणं वेगळं. हा महत्वाचा विचार आहे. पगाराकरता तर कोणी भजन म्हणू शकतं महाराज. आता भजन शिकलंच जातं पगाराकरता, सगळ्यात महत्वाचा विचार आहे. पण पगार मिळण्याकरिताच भजनाची त्यांनी महाराज आवश्यकता पडते. भगवंताला रिझवण्याकरिता कोण त्यांनी भजन शिकतो? मला खरं सांगा तुम्ही. आणि खरं सांगू का, भगवंताला जर रिझवायचं असेल तर भजन शिकायची गरज काय आहे? गिरधर लाल तो भाव का भोका, राग कला नाही जानत तो का. त्याला काही त्यांनी तुम्ही कोणते राग गाता आणि कसे आळवता याच्याशी काही घेणं देणं नाही महाराज. तुमच्या पोटातला भाव तेवढा त्यांनी देवाकारणे भाव तस्मात असं आपण एवढ्या 2-3 दिवसात कधीतरी ऐकलंय. म्हणून भावाची कारण भाव अतिशय महत्वाचा आहे. म्हणून भावयुक्त अंतकरणानाम आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम, प्रीतिपूर्वक प्रेमानं भगवंताचं भजन केलं पाहिजे. सूरदास बाबा प्रेमानं भगवंताचं भजन करत होते, भगवान प्रगट होत होते महाराज. आणि ऐकण्याकरिता समोर येऊन बसत होते. त्यांना डोळे तर नव्हतेच, पण एक तारा हातात घेतला की भगवंताचं भजन. मीराबाई प्रेमानं भगवंताचं भजन म्हणत होत्या.
पग घुंगरू बांध मीरा नाचे रे. प्रेमानं भजन करत करत नाचले. नामदेव महाराज पायात घुंगरू बांधून आणि कीर्तन करत होते महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. विना हातात घ्यायचा, पायात घुंगर बांधायचे, नाचायचं. देव एवढा प्रसन्न झाला, ते जसे नाचतील तसाच नाचायला लागला आणि त्यांच्यापेक्षा जास्त नाचला. हा, पितांबर गळेपर्यंत नाचला. नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा सावध होई देवा कबीर. सावध होऊन देवा कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे नामदेव कीर्तन करी पुढे नारळ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे. बघा ना, प्राप्त काय करून घ्यायचंय? मोक्ष. कसा होईल? ज्ञानानं होईल. आणि सांगायचं काय काम चाललंय? नाचायचं. आणि कशात? भगवंताच्या छंदात नाचायचं. मिळवायचं काय? मोक्ष. आणि सांगतात काय? नाचा. नाचल्यानं मोक्ष प्राप्त होईल. म्हणजे काय हो? तो आदर, ते प्रेम, तो भाव भगवंताविषयी जर आपल्या अंतकरणात निर्माण झाला ना, आपण भगवंतावर जर प्रेम करायला लागलो ना, की मग परमात्मा आपल्यावर प्रेम, तो करतोच महाराज. त्याचा आपल्यावर प्रेम आहे म्हणून तर आपण टोळू टोळू पाहतो आहोत. त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून तर आपण हालचाल करतो आहोत. त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून त्यानं जर प्रेम काढून घेतलं तर लोक जमा होतात. आणि 2-2.5 तासाच्या वर ठेवीत सुद्धा नाहीत महाराज. सगळ्यात महत्वाचा विचार, त्याचं प्रेम आहे आपल्यावर म्हणून त्यांनी फार चांगलं चाललं. आपल्यावर फार प्रेम करतो देव. पण तरी सुद्धा विशेष प्रेम कोणावर करीत असेल? जो संपूर्ण समर्पित होतो भगवंताच्या समोर, भगवंताच्या भक्तीचा स्वीकार करतो. तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. प्रेमानं त्याचं सतत भजन करतो. भगवान काय करतो? मग त्याचं ते प्रेम पाहतो आणि प्रेम पाहून अशा पद्धतीने रिझतो. त्याचे गुण पाहत नाही, त्याचे दोष पाहत नाही, प्रेम पाहतो आणि प्रेमानं वश होतो. प्रेमे चक्रपाणी वश होय, प्रेमे चक्रपाणी वश होय. प्रेमे चक्रपाणी वश होय. प्रेम चक्रपाणी नाही गुणदाचा पाहत कीर्तने. गुण दोष नाही पाहत कीर्तने. गुण दोष नाही पाहत कीर्तने. गुण दोष नाही पाहत कीर्तने. प्रेम चक्रपाणी वश होय. प्रेम चक्रपाणी, प्रेम चक्रपाणी वश होय. प्रेम चक्रपाणी. भजताम प्रीतिपूर्वकम. प्रेम जर प्रेम अंतकरणामध्ये धारण केलं, त्या प्रेमानं जर भगवंताचं भजन करायला लागलो, भावनेनं जर भगवंताचं भजन करायला लागलो, तर भगवान रिझतो. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. हे उपाय आहेत भगवंताच्या प्राप्तीचे. हा महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून त्यांनी प्रेमानं परमात्मा वश होतो. आणि वश झाल्यानंतर काय होतो? त्याचं प्रेम प्रगट करतो. तो तर आपल्यावर प्रेम करतोच आहे, पण विशेष रूपानं प्रेम प्रगट करतो. विशेष प्रेम प्रगट करून काय करतो? आपणची देव होय गुरु. आपण स्वतःच देव काय होतो? गुरु रूपानं प्रगट होतो. त्याच्या आधी काय शब्द आहेत? त्याच्या आधी काय म्हणणं आहे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. हा प्रेम भाव कोणाचा सांगितला? विठोबाचा सांगितला. कोणाचं प्रेम? आता आपलं प्रेम सांगितलं का? स्वतःचं प्रेम सांगितलं का? नाही. कोणाचं प्रेम सांगितलं? विठोबाचं. माझ्या विठोबाचं माझ्यावर किती प्रेम आहे बघा ना. काय झालं? प्रेम कसं काय व्यक्त केलं? त्या प्रेमापोटी माझा विठोबा माझ्या गुरुरूपानं प्रत्यक्ष मला भेटला. आपणची देव होय गुरु, त्यानं प्रेम व्यक्त केलं. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आधी आपल्याला करावं लागलं ना. ते नाही सांगितलं.
त्यानं माझ्यावर प्रेम केलं हे सांगितलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, त्याचं कसं प्रेम माझ्यावर आहे पहा. का बरं त्यानं एवढं प्रेम तुमच्यावर केलं? त्याचं कारण आम्ही अनन्य भावनेनं त्याच्यावर प्रेम केलं आणि म्हणून त्यानं माझ्यावर प्रेम दाखवलं आणि तो गुरुरूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. मग काय केलं? पांडुरंग त्यांनी स्वतः गुरुरूपानं आला. सत्य गुरुराये कृपा मज केले, परिनाही घडले सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. फार महत्वाचा मुद्दा आहे. डोक्यावर हातच ठेवला महाराज, मस्तकावर हात ठेवला आणि बोध प्राप्त करून दिला. त्या स्पर्शातून दिव्य शक्तिपात झाला, दिव्य अवस्था त्यांनी तयार झाली. तो पांडुरंगच श्री गुरूंच्या रूपानं आला. बाबाजी चैतन्यांच्या रूपानं प्रत्यक्ष पांडुरंगच आहे. ते म्हणतात पांडुरंगी सत्य केला अनुग्रह. मी ज्ञान मिळवण्याकरिता गेलो नाही, मी ज्ञान प्राप्तीकरिता अट्टहास केला नाही, मी फक्त विठ्ठलाचं भजन केलं. मी त्या विठ्ठलाला आई म्हणलो, बाप म्हणलो, सगळं सर्वस्व समजलो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. म्हणून विठ्ठलच माझं सर्वस्व आहे अशी भावना मी अंतकरणात धारण केली. त्याचा परिणाम काय झाला असेल? विठ्ठलानं त्याचं प्रेम मला प्रगट करून दाखवलं, गुरु रूपानं आला आणि काय केलं? मस्तकावर हात ठेवला आणि काय केलं? बोध प्राप्त करून दिला. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह सगळे संदेह गेले, बुद्धीमधले भेद अशा पद्धतीने घालवले, जीवशिवाची सेज एकत्र आणली, म्हणजे जीव ब्रह्माऐक्य ज्ञान प्राप्त करून दिलं. निजी निज रूपी निज स्वरूपाच्या ठिकाणी इथून आपण सुरुवात केली होती बोलायला. निज स्वरूपापर्यंत जायचंय. निजी निज रूपी निजविला तुका, शांतपणे मला तिथं त्यांनी स्थापित करून दिलं. अनुहत बालका हल्लरुगासी, तिथं जाण्याकरिता त्यांनी मला तिथपर्यंत मी जावं याच्याकरिता अनाहत ध्वनी भगवंतानं प्रगट केला. आघात करून केलेला जो ध्वनी असतो ना त्याला आहत ध्वनी म्हणतात, आणि कोणत्याच प्रकारचा आघात न होता होणारा जो ध्वनी तो अनाहत ध्वनी म्हणतात. असा अनाहत ध्वनी त्यानं माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट केला. त्याच्या नादामध्ये त्यांनी अशा पद्धतीने मी गुंग झालो आणि असं होता 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 मी त्याच्या स्वरूपात विलीन होऊन गेलो. म्हणजे पूर्णत्व प्राप्त झालं की नाही? म्हणून त्यांनी काय शब्द आहे? घोषध्वनी नादाकारू, जयाचे भुवन गा ओंकारू, तोही मी गा, असं त्यांनी. का ब्रह्मबीजा झाला अंकुरू, घोषनाद ब्रह्मा, घोषध्वनी नादाकारू, तयाचे भुवन गा ओंकारू, तोही मी गा. अनाहत ध्वनी म्हणजे काय? तो दिव्य असणारा ध्वनी संपूर्ण पिंडातून व्हायला सुरुवात होते, काहीच कोणत्याच प्रकारचा आघात न करता. कोणी दिलं? त्यानं दिलं. कोणी दिलं? पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. अनुहत बालका हल्लरुगाशी, अशी अवस्था त्यानं प्राप्त करून दिली आणि स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप करून टाकलं. घेऊन आला दान, निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले, नाव ठेविला भेद. अशी त्यांनी महाराज दिव्य स्थिती प्राप्त करून दिली, अशी अवस्था प्राप्त करून दिली. कोणी दिली? पांडुरंगानं प्राप्त करून दिली. का दिली? आता मरा, आता काय सांगू? त्यानं का बरं आपल्याला ही स्थिती प्राप्त करून दिली? त्याच्या पोटात आपल्याविषयी प्रेम निर्माण झालं. त्याच्या पोटात आपल्याविषयी प्रेम का निर्माण झालं? अरे आपण त्याच्यावर प्रेम केलं, आपण त्याच्यावर प्रेम केलं म्हणून त्याचं प्रेम आपल्याविषयी उचंबळून आलं. तो गुरुरूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. त्यानं मस्तकावर हात ठेवला, त्यानं अनुग्रह केला. त्याच्या अनुग्रहानं त्यांनी स्वरूपाच्या ठिकाणी मला एकरूप होता आलं. हे दिव्य असणारं ज्ञान, हे मोक्ष स्वरूपाचा त्यांनी असणारा बोध कोणी दिला? पांडुरंगानं स्वतःच दिला. म्हणून तेषाम सततयुक्तानाम भजनाम प्रीतिपूर्वकम. अर्ध तुकडं सांगायचंय मला अजून, याच्यावर आपण बोलतो. प्रीतिपूर्वक आपण त्याचं भजन केलं की मग काय करतो? दधामी बुद्धियोगम तम, मी काय करतो? त्याला बुद्धियोग म्हणजे ज्ञान प्राप्त करून देतो, आणि ज्या ज्ञानाच्या माध्यमातून तो माझ्या स्वरूपापर्यंत येतो. मग खरं सांगा, तुम्हाला स्वतःहून ज्ञान मिळवायची काही गरज आहे का? आता तुम्ही काय करायचं साधन? भक्ती करायची. काय करायचं साधन? भगवंतावर प्रेम करायचं, बाकी कोणतंच साधन नाही करायचं. एकच मार्ग स्वीकारायचा. त्या मार्गाचं नाव काय? भक्ती. ही भक्ती कशी करायची? प्रेमानं करायची. त्या भक्तीत प्रेम असलं पाहिजे. निश्चित त्यांनी भक्तीने प्रेमयुक्त अंतकरणानं, भावयुक्त अंतकरणानं भक्ती करायची. अशी जर भक्ती आपण अशा पद्धतीने केली तर ती भक्ती भगवंतापर्यंत पोहोचेल आणि भगवान आपली जबाबदारी घेईल. हा महत्वाचा विचार आहे मला. म्हणजे दोन न्यायशास्त्रात सांगितले जातात, एक मार्जार किशोर न्याय आणि एक मर्कट किशोर न्याय. चालू द्या 9 वाजेपर्यंत, आहे की नाही? असू द्या. महत्वाचा मुद्दा सांगतोय. मार्जार म्हणजे मांजर आणि मर्कट म्हणजे माकड. मांजरीला पण पिल्लं होतात,
आणि माकडीला पण पिल्लं होतात की नाही? होतात. त्याच्या पिल्लांमध्ये फरक आहे मला, तिच्या सांभाळ करण्यामध्ये फरक आहे. हा, माकडीनीला जर पिल्लू झालं ना, तर ती माकडीन त्यांनी पिल्लाला सांगते, हे बघ, तू झालास इथपर्यंत ठीक आहे, मी तुझा सांभाळ करू शकते, तुला दूध पाजू शकते, सगळ्या गोष्टी मी करू शकते, पण मला माझं पोट भरण्याकरिता या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या माराव्या लागतात. आणि तुला बरोबर घेऊन जर मी उड्या मारायला लागले तर मला ते उड्या मारणं शक्य व्हायचं नाही. मग तुला जर असं वाटत असलं तुझं जीवन त्यांनी चांगलं राहावं, तू त्यांनी काळाच्या तोंडात जाऊ नये, तुझा मृत्यू येऊ नये असं जर वाटत असलं तर तू जबाबदारी स्वीकार. म्हणजे कशाची? मला घट्ट धरून ठेवायची. पण म्हणतं, माकडीन म्हणते मला घट्ट धरून ठेव. आणि मग त्यांनी म्हणत ते माकडाचं पिलू त्या माकडीनला घट्ट धरून ठेवतं. मग ती माकडीन उड्या मारायला सुरुवात करते. उड्या मारता मारता त्याला म्हणते, हे बघ, तुझा हात निसटला, तू पडला, मेला, खलास, आपली जबाबदारी नाही. कोण म्हणतं? माकडीन. ती जबाबदारी घेते का? नाही घेत महाराज, ती जबाबदारी घेत नाही. हे झालं आता माकडाच्या पिल्लाचं. आता मांजराच्या पिल्लाचं सांगतो. तुम्हाला काय कीर्तन सांगितलं, माकडं मांजरं सांगत बसला. फार गरजेचं आहे ना महाराज, हे फार महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर सांगतोय. म्हणून त्यांनी न्याय आहे. काय न्याय आहे? मार्जार किशोर न्याय. मार्जार म्हणजे मांजर. मांजराला किती पिलं होतात? फार तर फार एक होतं, दोन होतात, फार तर फारच उच्चांक झाला तर 3-4 पिल्लं होतात. अशी जर पिल्लं मांजरीला झाले तर ती मांजर पिल्लांचा सांभाळ करते. कुठपर्यंत सांभाळ करते? जोपर्यंत त्यांचे डोळे उघडत नाहीत, जोपर्यंत ते चांगले सक्षम होत नाहीत, तोपर्यंत मांजर त्यांचा सांभाळ करते. आणि कसा सांभाळ करते हो? ती म्हणतात 7 घरं फिरवते. हे काही पोथीतलं नाही, हे आपल्या सगळ्यांच्या अनुभवातलं आहे. ती मांजर पिल्लांना 7 घरं त्यांनी फिरवते. कशी फिरवते? दातात घेते. आणि दातात घेऊन त्यांनी महाराज एक एक पिल्लू दुसऱ्या घरात सुरक्षित जागा पाहून ठेवून येते. का बरं असं करत असेल? त्या पिलांचा बाप असतो ना, बोका, फार भयंकर असतो महाराज. तो बोका काय करतो? तो जर आला आणि त्यानं जर पिल्लं पाहिले तर नाश्त्यावरही 2-3 पिल्लं खाऊ शकतो महाराज तो. त्याचा स्वभावच आहे बोक्याचा तसा. म्हणून त्यांनी महाराज असणारा बोका, त्याच्यापासून पिलांचं संरक्षण करण्याकरिता ही मांजर त्यांनी त्या पिलांचे घरं बदलत राहते. आणि दातात घेऊन जाते महाराज दुसऱ्या ठिकाणी नेण्याकरिता. कुत्री बघा, आपल्या पिलाला जर घेऊन जायचं असलं तर दातात पकडून नेते. हा महत्वाचा विचार आहे. तशी मांजर दातात पकडून नेते पिलांना. दात तेच असतात ज्या दातानं उंदराचं ऑपरेशन केलं जातं. त्याची फार चिरफाड करून टाकते महाराज. कोणाची? उंदराची. तेच दात असतात. पण पिलाला मात्र एकही दात लागत नाही महाराज. बघा काय कला असेल नाही का? ते दातात घ्यायचं पिल्लू, दुसरीकडे नेऊन ठेवायचं, असे 7 घरं फिरवायचे. जोपर्यंत त्याला नजर येत नाही, जोपर्यंत ते चांगलं फिरू लागत नाही, जोपर्यंत चांगलं सक्षम होत नाही, बोक्याच्या अंगावर धावून जात नाही, असं तिला जोपर्यंत जाणवत नाही, तोपर्यंत ती त्यांनी महाराज बाळाचा सांभाळ करते. म्हणजे मला तुम्ही सांगा, माकडालाही पिलू झालं आणि मांजरालाही पिलू झालं, त्यातलं कोणतं पिलू तुम्हाला चांगलं वाटलं? मांजराचं चांगलं वाटलं. आपण कोणतं झालं पाहिजे? मांजराचं. माकडाचं जर झालं तर काय होईल? हात निसटला, पडला, मेला, खलास, असं होईल ना आपलं सुद्धा. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून कशाचं पिलू झालं पाहिजे? मांजराच्या पिलासारखं झालं पाहिजे. ते मांजराचं पिलू, त्याचे डोळे बंदच असतात, त्याला काही स्वतःची चिंता नसते, त्याची संपूर्ण चिंता त्याच्या आईला असते. हा महत्वाचा विचार आहे. माकडाचं तसं नसतं, त्याची स्वतःची चिंता त्याला स्वतःला करावी लागते. तसं आहे, जो स्वतःहून ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता निघाला तो माकडाच्या पिलासारखा आहे. आणि जो भगवंताच्या ठिकाणी शरण जाऊन मोक्षापर्यंत जाण्याकरिता निघाला तो मांजराच्या पिलासारखा आहे. फार महत्वाचा विचार आहे. मग काय करायचं? आपण पंढरपुरात आलेलो आहोत, या भगवंताच्या दरबारात आपण आलेलो आहोत, त्याचं मुखदर्शनही आपण घेऊन आलेलो आहोत. ज्याला पायाचं दर्शन घ्यायचं असेल ते आता रात्री 12ला लागतील सुद्धा. म्हणून त्यांनी महाराज त्याला आपण शरण गेलं पाहिजे. काल आपण हे प्रमाण पाहिलं होतं, भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, मोल ने घे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. फक्त भावच पाहतो आणि तेवढ्या भावनेकरताच खांद्यावर घेऊन फिरतो. हा महत्वाचा विचार आहे. भवसागरात बुडून देत नाही, हा त्याचा स्वभाव आहे महाराज. म्हणून स्वतंत्र ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता जर आपण निघालात, हे बघा असं विवेचन त्यांनी केलंय. म्हणून ज्ञानाच्या विरोधातला मनुष्य आहे मी असं समजू नका. ज्ञानाची परंपरा घेऊन चाललोय, आदि शंकराचार्यांची पालखी घेऊन चाललोय. ते मूर्तिमंत ज्ञान आहेत महाराज, त्यांच्याकरिताच ज्ञानोबरांनी शब्द वापरले. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, येर मनुष्यपण ते भांब. लोकांना दाखवण्याकरिता फक्त मनुष्यपण आहे, ते प्रत्यक्ष ज्ञानाचं चालतं बोलतं त्यांनी बिंब आहे. ज्ञानोबर आहे, त्यांचं वर्णन करून सांगतात. महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून ज्ञानाची परंपरा घेऊन चालू. मला ज्ञान खंडित करायचं नाही, ज्ञानाचं खंडन द्यायचं नाही.
मला एवढंच सांगायचं, तुम्हाला ज्ञानापर्यंत जायचंय मोक्ष मिळवण्याकरिता, त्या ज्ञानापर्यंत तुम्ही असे जाऊ शकत नाहीत. मग भगवंताची भक्ती करा, भक्तीचा स्वीकार करा, भक्तीमध्ये प्रेम प्रगट करा, आणि त्या प्रेमानं भगवंताला जर सतत भजत राहिलं तर दधामी बुद्धियोगम तम, त्यानं प्रतिज्ञा केलेली आहे, मी देईन. तो म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. चिंता करू नकोस, मी तुला मोक्ष प्राप्त करून देईन. कोण म्हणतं? देव म्हणतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. कोण म्हणतं? देव म्हणतो. हे देवाच्या प्रतिज्ञा आहेत महाराज, त्यानं स्वतः घ्या, ते काय आपल्या प्रतिज्ञा आहेत का? आता मग 2-3 लोकांना मी म्हणलो कृष्ण मंदिरात या, मला तुम्हाला तिथं भेटायचं, गेलोच नाही. लक्षात आहे तुमच्या? मी काय सांगतो, तिथं कृष्ण मंदिरात आता तुम्ही परिक्रमा करण्याकरिता गेले ना, मग ते काय म्हणतील, लबाड आहे महाराज, तिथं ये म्हणणार, तिथं आलं. आपली प्रतिज्ञा आहे का ती? देवाची प्रतिज्ञा. देव म्हणतो मी तुझा सांभाळ करीन, मी तुला मोक्ष प्राप्त करून देईन, चिंता करू नकोस, तू फक्त माझा हो. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मोक्ष देईन, चिंता करू नको, भगवान स्वतः म्हणतो. मग आपण काय केलं पाहिजे? आपण त्याची भक्ती केली पाहिजे. भक्ती काय आहे? भक्ती हा मार्ग आहे. भक्ती काय आहे? भक्ती हा मार्ग आहे. आणि कोणी सांगितला? संतांनी सांगितला. कोणी सांगितला? संतांनी सांगितला. संतांनी हा मार्ग सांगण्याकरताच अवतार धारण केला. अवतार धारण करून आपल्या सगळ्यांच्या आधी आले, आपल्या सगळ्यांना मार्ग दाखवला, आणि तो मार्ग दाखवून आपल्या पुढे निघून गेलेले आहेत. हा महत्वाचा विचार आहे. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत पुढे, या मुद्द्यापर्यंत आपण आलो होतो, है की नाही? आता कुठं जाण्याचा मार्ग? मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग. कोणत्या माध्यमातून जाणार? ज्ञानाच्या माध्यमातून जाणार. ज्ञान कसं होणार? भगवंताची भक्ती केल्यानं होणार. कसं काय भक्ती केल्यानं ज्ञान होईल? त्या भक्तीमध्ये प्रेम प्रगट होणार. त्या प्रेमानं काय होईल? भगवान आपल्यावर प्रेम प्रगट करणार. मग भगवंतानं प्रेम केल्यावर तो आपला गुरु होणार, आणि गुरु होऊन आपल्या मस्तकावर हात ठेवणार. मग आपल्याला महावाक्याचा उपदेश करणार. तो म्हणणार तत्त्वम असि ते ब्रह्म तू आहेस. मग आपल्याला अद्वैत बोध प्राप्त होणार. अहम ब्रह्मास्मी असा त्यांनी बोध आपल्याला प्राप्त, अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, हा भाव आपल्या अंतकरणात त्यांनी प्रगट होणार. आणि मग मोक्ष स्वरूपापर्यंत आपल्याला जाता येणार. कोणाच्या माध्यमातून? भक्तीच्या माध्यमातून. म्हणून पिटू भक्तीचा डांगोरा, कळीकाळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. म्हणून हा मार्ग त्यांनी त्या संतांनी सांगितला. कोणता मार्ग सांगितला? भक्ती मार्ग सांगितला. हा जो पंथ सांगितला, कोणता पंथ सांगितला? भक्ती पंथ सांगितला. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागव्या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती, फक्त भक्तीनंच येणं जाणं म्हणजे जन्म मरणाची परंपरा थांबू शकते. असं वैभव कोणाचा आहे? भक्तीचा आहे. पण हा पंथ संतांनी आपल्याला अशा पद्धतीने दाखवला. जर आपण याच पंथानं प्रवास करत गेलो तर काहीच कुठं पाहण्याची आवश्यकता पडणार नाही, कोणताच गुंतामध्ये पडणार नाही. निर्विघ्न आपण त्यांनी मोक्ष स्वरूपापर्यंत जाऊ. हा दिव्य असणारा भाव निळोबर आहे आपल्या सर्वांच्या समोर. त्याचे पंथी चालू जाता, त्याचे पंथी चालू जाता, त्याचे पंथी चालू जाता, त्याचे पंथी चालू जाता, त्यांची पंथ चालू जाता, त्यांची पंथ चालू जाता, त्यांची पंथ चालू जाता, त्यांची पंथ चालू जाता. न पडे गुंता कोठ काही, न पडे गुंता कोठ काही, न पडे गुंता कोठ काही, न पडे गुंता कोठ काही. त्यांचे पंथ चालू जाता, त्यांचे पंथ चालू जाता, त्यांचे पंथ चालू जाता, त्यांचे पंथ चालू जाता, पंथ चालू जाता, त्यांचे पंथ चालू जाता, त्यांचे पंथ चालू जाता, त्यांचे पंथ चालू जाता, त्यांचे पंथ चालू जाता. न पडे गुंता कोठे काही, न पडे
तेनेची पंथे चालू जाता. संत आले, मार्ग दाखवून आपल्या पुढे निघून गेले. त्याने जो मार्ग आपल्याला दाखवला, त्याने जो पंथ आपल्याला दाखवला, त्याच पंथावर जर आपण चाललो, याच्यातलं च काढायचं नाही अजिबात. तेनेची पंथे चालू जाता, त्याच मार्गाने जर गेलात तर न पडे गुंता कोठे काहे. असं योग मार्गाने जर जाण्याकरिता निघाले आणि त्याच्यात जर पूर्णता साध्य झाली नाही तर अर्धवट त्यांनी राहावं लागेल. मग योग भ्रष्ट होऊन परत जन्माला यावं लागेल. महत्वाची गोष्ट आहे, योग भ्रष्टो भिजायते. तो फार चांगल्या कुळात जन्माला येऊ शकतो. सुचिनाम श्रीमताम गेहे असं त्यांनी गीतेमध्ये वर्णन आहे महाराज. ज्याची साधना अर्धवट राहते. अर्जुनानं भगवंताला प्रश्न विचारला, देवा अरे हा साधना करायला लागला, योग साधना करतोय, अन्य अन्य साधना करतो, आणि साधना करत ती साधना पूर्ण झाली नाही आणि त्याचं आयुष्य संपून गेलं. मग याचं काय होईल? आकाशात एक ढग आहे, एकटाच आहे, आणि वारा त्यांनी सोसाट्याचा आला, तो त्या ढगाला त्यांनी छिन्न भिन्न करून टाकतो. असा तो छिन्न भिन्न होईल काय? एखादं वस्त्र काटेरी फांदीवर त्यांनी वाळत घातलेलं आहे, सोसाट्याच्या वाऱ्यानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने ते वस्त्र उडालं, पण काट्यांनी त्याला धरून ठेवलं आणि त्या वस्त्राच्या जशा चिंध्या चिंध्या झाल्या तसं त्याचं होईल काय? असा प्रश्न अर्जुनानं भगवंताला विचारला. मग भगवंतानं सांगितलं, अर्जुना अरे तो साधना करता करता त्यांनी प्रवाहात आलेला आहे, त्याची साधना सुरू आहे, अर्धवट त्यांनी साधना राहिली, मृत्यू प्राप्त झालेला आहे. मग काय होईल? तो त्यांनी श्रीमंत घराण्यामध्ये, सुचिरभूत असणाऱ्या सात्विक घराण्यामध्ये प्रत्यक्ष जन्म घेईन. योगभ्रष्टो भिजायते, योगभ्रष्ट म्हणून जन्माला येईन. मग तिथून पुढची त्यांनी महाराज साधना त्या जन्मामध्ये तो पूर्ण करील, म्हणजे त्याला मनुष्य शरीर प्राप्त होईल. हा महत्वाचा विचार आहे. पण साधना जर पूर्ण झाली नाही मग काय करायचं? योग साधना करायचं म्हणलं की मग षडचक्र जागृत करावे लागतात. त्याच्याकरिता वज्रासनात बसावं लागतं. म्हणजे डाव्या पायाची टाच गुदद्वाराला लावायची, उजवा पाय त्याच्या वरतून अशा पद्धतीने ठेवायचा आणि 90 अंशाच्या कोणामध्ये अशा पद्धतीने बसायचं. बसल्यानंतर नासाग्र दृष्टी ठेवायची. नाकाचं टोक कुठं असतं? इथं नाही, जिथून नाक सुरू झालं ना त्याला टोक म्हणायचं. कुठं सुरू झालं नाक? इथं भ्रूमध्यात. म्हणजे भ्रूमध्यात अशा पद्धतीने त्यानं दृष्टी ठेवायची आणि एकाग्र चित्तानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने बसायचं. बसून त्याच्या श्रीगुरूंनी त्याला जे चिंतन सांगितलं ते त्यानं करायचं आणि हे चिंतन करता करता एकाग्र व्हायचं. मग त्याचं मूलाधार चक्र जागृत होईल, मग त्याचं त्यांनी स्वाधिष्ठान चक्र जागृत होईल, मग त्या कुंडलिनीचा प्रवास अशा पद्धतीने होईल. हे सगळं त्यांनी फार कठीण आहे, तेवढं बोलण्यासारखं सोपं नाही. हे फक्त मी आपलं पाठ केलंय तुम्हाला सांगण्याकरता. प्रॅक्टिकल साधना नावाची गोष्ट आमच्या जीवनात नाही, फक्त नाकाने वांगे सोलतो आणि लोकांच्या समोर फक्त सांगतो. म्हणून आपलं आपलं पाहून घ्या, मी खरं खरं बोलतोय. हा महत्वाचा विचार आहे. मी माझं खरं त्यांनी तुमच्या समोर सांगतोय, आपलं तपासून पहा. निवळ त्यांनी मी परमार्थ करतो ना हरिभक्तीपरायण असा त्यांनी डंका वाजवल्याने मनुष्य परमार्थिक होत नसतो. माणसं स्वतःच्या मनाचा समज करून घेतात की बस मी फार चांगला आहे, मी फार चांगला आहे. एखादा मनुष्य म्हणतो मी तुमच्यावर फार जास्त प्रेम करतो. प्रेम करतो हे म्हणायची गरज नाही, प्रेम दिसतं. प्रेम म्हणायची गरज काय असते? प्रेम दिसतं महाराज, ते प्रत्यक्ष प्रगट होतं, ते शांत राहूच शकत नाही. हा महत्वाचा विचार आहे. पण म्हणणं वेगळं, प्रॅक्टिकलात उफाळून येणं, याच्यात फरक आहे महाराज. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज तिथपर्यंत जर जायचं असेल तर प्रॅक्टिकलात भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून हे योग वाटानं जर त्यांनी जाण्याकरिता निघाण पूर्ण जर झालं नाही, परत जन्माला यावं लागेल. बाकीच्या सगळ्या वाटांनी जर जाण्याचा प्रयत्न केला, जर त्या वाटाने जाता जाता मोक्ष स्वरूपापर्यंत जाता आलं नाही तर परत जन्म घ्यावा लागेल. मग कशाकरिता परत जन्म घेण्याच्या भानगडीत पडतात? कशाकरिता या सगळ्या उठाठेवी तुमच्या जीवनामध्ये लावून घेता? मग काय करा? तुम्ही त्यांनी सोप्या मार्गाने चला. स्वल्प वाटे चला जाऊ, हे वाचे गाऊ विठ्ठल. सोप्या मार्गाने चला आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. हे विठ्ठल विठ्ठल वही आहे ना, इकडे दाखवा. हे बघा, आपल्या श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी पीठाच्या माध्यमातून आणि आदरणीय श्री गोरडे महाराजांनी मनावर घेतल्यामुळे आणि ह्या सुंदर असणाऱ्या वह्या तयार झाल्यात. बघा, अतिशय सुंदर ही वही आहे. या वहीमध्ये त्यांनी महाराज 2 वह्या जर आपण लिहिल्या तर 1 कोटी जप अशा पद्धतीने लिहून, बरोबर आहे ना, 1 लाख जप होतो. एका वहीमध्ये 50,000 जप होतो, 2 वह्यांमध्ये 1 लाख जप होतो, हे की नाही? अशा ह्या वह्या त्यांनी महाराज 200 वह्या जर आपण लिहिल्या 1 कोटी जप होतो. किती? 200 वह्या जर आपण विठ्ठल 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 करीत लिहिल्या तर आपला किती जप होईल? 1 कोटी जप होईल. म्हणजे ज्याला खरंच कोटीभर जप करायची इच्छा आहे त्याने हे मनावर घेऊ शकता महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. 1 कोटी जप जर झाला तर जन्मपत्रिकेमधलं 1 स्थान शुद्ध होतं. 2 कोटी झाला की दुसरं स्थान शुद्ध होतं. असे 12 कोटी जप झाला की जन्मपत्रिकेतले 12 स्थान शुद्ध होतात.
आणि मग त्यांनी 13 कोटी नामजप झाला की मग परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन होतं. मग 13 कोटी नामजप त्यांनी फार महत्वाचा आहे. तो आपण संकल्पपूर्वक करू शकतो. बाकीच्या सगळ्या उचपती करण्यापेक्षा विठ्ठल विठ्ठल म्हणलेलं चांगले. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, फार सोपा मंत्र आहे महाराज. आणि तुझे सगळे संत प्रसन्न होतील ना आपल्यावर. तुकोबाराय म्हणतात आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. तुम्ही बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, दिवे भावेने सोचे माया, झाले हावने सोचे माया, झाले हावने, झाले हावने. 100 वह्या विकत घेण्याकरिता 5,000 रुपये लागतात. बरोबर आहे ना. 200 वह्याला 10,000 रुपये लागतात. जेवढं माझ्या ध्यानात राहिलं तेवढं. म्हणून कुठं तयार करायच्या त्याचं त्यांनी तो साचा तयार केलेला आहे. एका प्रेसमध्ये त्यांनी महाराज त्या वह्या तयार होतात. आपल्याला त्याचा पत्ता सांगितला जाईल. ज्याला कोणाला खरंच विठ्ठल विठ्ठल लिहायचंय त्यानं त्या वह्या अशा पद्धतीने उपलब्ध करून घ्या. ज्याला स्वतःला लिहिता येत नसेल, लिहायला वेळ नसेल आणि त्याच्या माध्यमातून विठ्ठल विठ्ठल जप व्हावा असं वाटत असेल तर त्यानं डोनर व्हावं. आणि म्हणजे त्यांनी महाराज अशा पण देणगी द्यावी. आणि देणगी देऊन त्या वह्या त्यांनी स्वतः विकत घ्याव्यात. त्या विकत घ्याव्यात आणि जे लोक लिहितात ना त्यांच्या स्वाधीन कराव्यात. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला देणगी द्यायची म्हणजे बरं देणगी सांगायला लागलं तुला देणगी आणून द्यायची, मला नाही द्यायची. तुम्ही जायचं त्या वह्या त्यांनी देणगी स्वरूपात अशा पद्धतीने तुम्ही खर्च करून तेवढ्या वह्या विकत आणायच्या. आणि विकत आणून तुम्हाला ज्यांना ज्यांना गावात वाटायच्या असतील त्यांनी सगळ्यांना अशा पद्धतीने गावात त्या वह्या वाटायच्या. मग सगळ्यांनी त्यांनी त्या लिहायच्या आणि लिहून अशा पद्धतीने कोटीभर जप अशा पद्धतीने लिहून आपला होऊ शकतो. सगळ्यांचं मिळून होऊ शकतो. फार महत्वाची गोष्ट आहे. असू द्या. मला एवढंच सांगायचं की तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. अखंड विठ्ठलाचं जर चिंतन केलं, विचा केला ठोबा, म्हणजे म्हणून नाम तो विठोबा विथ नावाचा धातू आहे. त्याच्यापासून त्याचा आकार, त्याला आकार दिला मग विठोबा झाला. तोच विटेवर उभा असणारा हा विठोबा आहे. नुसतं विठ्ठल विठ्ठल लिहिणं वेगळं आणि विठ्ठल विठ्ठल लिहिता लिहिता आपले जे हात असतात की नाही बोट, या बोटांच्या माध्यमातून आपली भावना प्रवाहित झाली पाहिजे. मी विठ्ठल लिहितोय म्हणजे ते विठ्ठल लिहिता लिहिता विठ्ठलाचं स्मरणही केलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. ते स्मरण जास्त गरजेचं आहे. सगळे वारकरी आता पंढरपूरला येतील. हे पंढरपूर ज्ञानोबरांनी पाहिलं तसं आता राहिलं नाही. हे पंढरपूर तुकोबरांनी पाहिलं, नाथ महाराजांनी पाहिलं, सावता महाराजांनी पाहिलं, गोरोबा काकांनी पाहिलं, सेना महाराजांनी पाहिलं तसं आता राहिलं नाही. आता हे पंढरपूर किती मोठमोठ्या बिल्डिंगी झाल्या, किती त्यांनी त्याचा विस्तार झाला, सगळं झालं. पूर्वीचं पंढरपूर असं नसणार. मग पूर्वीचं काय याच्यामध्ये पूर्वीची चंद्रभागा, याच्यामध्ये पूर्वीचा पुंडलिक, याच्यामध्ये पूर्वीच्या तो पांडुरंग परमात्मा, हे सगळे पूर्वीचेच आहेत महाराज. हे तर प्रल्हादानं उपासना केली तोच पांडुरंग आहे. ध्रुवानं उपासना केली तोच पांडुरंग आहे. नारदांनी उपासना केली तोच पांडुरंग आहे. शुकाचार्यांनी उपासना केली तोच पांडुरंग आहे. व्यासदेवाने उपासना केली तोच पांडुरंग आहे. पांडुरंगात बदल झाला नाही, चंद्रभागेत बदल झाला नाही, पुंडलिकात बदल झाला नाही, पंढरी क्षेत्रात बदल झाला नाही, बाकीचा सगळा बदल झाला हो परता. मग आपल्यालाही बाकीच्या बदलाशी काय घेणं देणं ठेवायचं नाही. आपल्याला घेणं देणं कोणाशी ठेवायचं? चंद्रभागेशी. इथं पंढरपुरात येऊन जर चंद्रभागेचं स्नान करीत नसेल तर त्याच्यासारखं कोण करंट आहे महाराज दुसरा? हा महत्वाचा विचार आहे. म्हणून चंद्रभागे स्नान आणि विधितो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान फार महत्वाचं आहे. हरिकथा त्यांनी श्रवण करणं फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी महाराज गरजेची गोष्ट आहे ना. म्हणून तो पांडुरंग त्यांनी महाराज असं कुठंच जगाच्या पाठीवर पाहिलं जात नाही. ऐसी चंद्रभागा ऐसे माती, ऐसी चंद्रभागा ऐसे माती, ऐसी चंद्रभागा ऐसे माती, ऐसी चंद्रभागा ऐसे माती, ऐसा विटेवारी देव कोठे, ऐसा विटेवारी देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे माती, ऐसी चंद्रभागा ऐसे माती.
ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. महाराज म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारिका, परिणय तुका पंढरीशी. तुलनेत येत नाही म्हणजे कोणाच्या? पंढरपुराच्या तुलनेत येत नाही. अशी चंद्रभागा कुठं नाही, ऐसा भीमातीरही कुठं नाही, आणि असा विटेवर देवही कुठं नाही, असा सत्संगही कुठं नाही महाराज, असा नामघोषही कुठंच नाही. हा महत्वाचा विचार आहे. हे सगळेचे सगळं दुर्लभ आहे, आणि हे दुर्लभ त्यांनी एकत्र आलं, आणि कुठं जर आलं असेल तर या पंढरीमध्ये आलं. म्हणून तर देवानं पंढरी निर्माण केली. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे हे पंढरी निर्माण केले देवे. देवानं त्यांनी पंढरपूर आपल्याकरताच निर्माण केलं महाराज. म्हणून आळशावर पंढरपूर आल्यासारखं होतं बऱ्याच वेळेला. आपण सारे आळशी आहोत महाराज, पायी चालायचा कटाळ म्हणून आपण गाडीत आलो. हा महत्वाचा विचार आहे. असू द्या, ती पायी त्यांनी प्रवास करत करत येतात. भगवंताला पाहण्याकरिता कासावीस होतात. भगवंताचं दर्शन त्यांनी प्राप्त करून घेतात. तोय विटेवरती उभा आहे. हे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणीम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. असं विठ्ठलाचं चिंतन करतात. मला हे सांगायचं होतं, ते घरून निघाल्याबरोबर विठ्ठलाचं चिंतन करत निघतात. त्यांनी पडशी उचलली, त्यांनी पताक उचलली. पूर्वीच्या काळात पडशी असायची. पडशी म्हणजे असं एक त्यांनी पिशवी असते, त्याला दोन बाजूने त्यांनी अशा पद्धतीने फुगा असतो, आणि मध्ये जरा थोडी निमुळती झालेली असते. त्याला तोंड असतात, इकडचं एक तोंड आणि इकडचं एक तोंड. मग मध्यंतरी त्याला गाठ मारायची असते. मग ती पडशी त्यांनी खांद्यावर घ्यायची, म्हणजे अर्धी पुढं लटकवायची आणि अर्धी मागं लटकवायची, आणि एका हातामध्ये पताक घ्यायची. पडशी आणि पताक असं त्यांनी बरोबर घ्यायचं, आणि भगवंताचं चिंतन करत करत विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघा भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. म्हणून विठ्ठलच विठ्ठल त्यांचं जीवन होऊन जातं. आणि पडशी पताक उचलल्याबरोबर मनात भाव धारण करतात, देवा तुझ्या भेटीकरिता निघालेलो आहे, तुला शरण आलेलो आहे, आता बाकीचं काहीच नको आहे, फक्त तू हवा आहेस, असा भाव पोटात ठेवून त्यांनी चालायला सुरुवात करतात. मग यज्ञ पावला पावली अशी त्यांची अवस्था होते. विठ्ठल म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली, आहे की नाही, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली असं आपण प्रमाण म्हणतो. पण प्रत्येक पावलाला त्यांनी एक एक यज्ञ होऊ शकतो एवढं सामर्थ्य राम नामामध्ये, विठ्ठल नामामध्ये, कृष्ण नामामध्ये, हरिनामामध्ये अशा पद्धतीने आहे. म्हणून त्यांनी म्हणत भगवत नामचिंतनाचा हा मार्ग आहे, भगवंताच्या भक्तीचा हा मार्ग आहे, भगवंताच्या शरणागतीचा हा मार्ग आहे, भगवंताच्या प्रेमाचा हा मार्ग आहे, असा दिव्य असणारा हा मार्ग आहे. या सर्व गोष्टींना मिळून भक्ती मार्ग असं म्हणतात, भक्तिपंथ असं म्हणतात. आणि हा पंथ संतांनी आपल्याला दाखवला, आणि त्या पंथावर आपण सर्वजण त्यांनी जर प्रवास करत चाललो तर मग मात्र कुठेही कोणत्या प्रकारचा गुंता येणार नाही. त्याचं कारण तो परमात्मा आपली जबाबदारी घेईल. नर्मदा परिक्रमेला गेल्यानंतर बरेच असे परिक्रमावासी आम्ही पाहिले की ज्यांना स्वतःची तिळमात्र सुद्धा चिंता वाटत नाही. ते आपली पिशवी त्यांनी उचलली, खांद्यावर घेतली, हातामध्ये दंड घेतला, एका हातामध्ये कमंडलू घेतला की चालायला लागतात. जो दंड असतो ना त्याला त्यांनी भैरव म्हणतात. काय म्हणतात? भैरव. एका हातामध्ये कमंडल असतो ना त्याला सर्व तीर्थ असं म्हणतात. सर्व तीर्थ जेवढ्या उपयोगाच्या वस्तू आहेत तेवढ्या खांद्यावर घेतल्या जातात, पाठीवर. हातामध्ये दंड आणि एका हातामध्ये कमंडलू घेतला जातो, आणि तो चालायला सुरुवात करतो. कुठं थांबायचंय ठरलेलं नाही, काय खायला भेटेल ठरलेलं नाही, कसे प्रसंग समोरून येतील ठरलेलं नाही, ऊन लागेल का पाऊस लागेल का वारा लागेल काही त्यांनी महाराज ठरलेलं नसतं. फक्त चालणं एवढं ठरलं असतं. मग कोणाच्या जीवावर चालतो? तो मैयाच्या जीवावर चालतो. तो म्हणतो मैया मला बाकीचं काही माहित नाही. एका दिवशी जर खायला भेटलं नाही तो म्हणतो मैयालाच वाटलं असेल याला खायला द्यायचं नाही, उपाशी झोपेल. ती उपाशी कोणाला झोपू देत नाही, पण परीक्षा पाहते. कधी कधी परीक्षा पण पाहिली पाहिजे ना, हा महत्वाचा विचार. ती परीक्षा पाहते. परीक्षेमध्ये उत्तीर्ण जर झाला ना महाराज की मग सगळं देऊन टाकते. हा तिचा स्वभाव आहे, हा तिचं वैभवच आहे महाराज ते. म्हणून परिक्रमा तुम्ही केली ना परिक्रमा, महत्वाची गोष्ट आहे. अशी परिक्रमा त्यांनी आपल्या जीवनामध्ये घडली की तो परिक्रमावासी काय करतो? मैयावर समर्पित होतो. मैयाच्या ठिकाणी पूर्णपणे त्यांनी महाराज सोडून देतो सगळं. तसं पंढरपूरचा वारकरी सुद्धा काय करतो? घरातून निघाल्याबरोबर सगळं पांडुरंगावर सोडून देतो. मग तो त्यांनी फक्त भगवंताचं चिंतन करतो. तो भ्रमणध्वनी हातात घेऊन सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम घरी फोन करीत नाही. तो सगळ्या चौकशा करीत नाही. नाही तर रस्त्याने चालायचं. वनात जाशी तरी वनिता चिंतिशी, हा महत्वाचा. पंढरपूरला गेला आणि कुठे गेला आणि बायकोचं चिंतन मनात करायला लागलं, त्याचा पंढरपूरला जाऊन उपयोग काय राहिला? हा महत्वाचा विचार आहे.
म्हणून त्यांनी म्हणत तो कुठेही गेला आणि विषयाचं चिंतन जर करत असला, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, सगळं व्यर्थच आहे म्हणत ते. पण असा जर पंढरपूरला चालला ना, काय आता आता आपण हे बघा, वारकऱ्यांना मला नाव ठेवायचं नाही, पण सूचनावाचा जर सांगायचं ठरलं तर वारकरी वळकट्टा टाकण्यावरून आधी भांडणं करतात. माझी जागा आहे म्हणतात, उचल, मी आधी धरली होती, उचल इथून लगेच ताबडतोब, त्याच्यावर भांडणं होतं. गाडी आली रे आली, ट्रक म्हणा टेम्पो म्हणा, गायगाई वळकटी खाली उतरवायची, पहिली जागा धरायची. जागा धरल्यानंतर दुसरा मुद्दा असतो, स्वयंपाक काय चौकशी करायची. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. अरे जागा धरण्याकरिता 8 तास, स्वयंपाक काय चाललं त्याच्याकरिता 8 तास, राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था पाहण्याकरिता 8 तास. असला 8 तास विठ्ठल भक्ताला करायची गरज पडत नाही. जो ओरिजिनल विठ्ठलाचा भक्त असतो ना, तो सगळंच करतो महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे, फारच महत्वाचा विचार आहे महाराज. सगळं काय करतो, त्याला सगळं करता येतं महाराज. हा, पण तो विठ्ठल त्यांनी संपूर्ण जबाबदारी घेतो आणि आपल्याला त्या निश्चित स्थानापर्यंत त्यांनी घेऊन जातो. जसं पंढरपूरच्या वारकऱ्याचं वैभव मी तुम्हाला सांगितलं. नुसता वारी करण्याकरिता शुद्ध अंतकरणाने निघाला तरी भगवान त्याची वारी अशा पद्धतीने करून घेतो. तसं मोक्ष प्राप्तीकरिता जर भगवंताच्या जीवावर निघाला तर भगवान त्यांनी म्हणत त्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत का नेणार नाही, हा महत्वाचा विचार. हेच समजून सांगण्याकरिता आले, हाच मार्ग दाखवला ना आपल्या सगळ्यांच्या पुढे निघून गेले. आणि मग आपण या मार्गावर चाललं पाहिजे. जर आपण या मार्गावर चाललो तर कुठे गुंता पडणार नाही. का बरं गुंता पडणार नाही? ती पुढे गेलेली आहेत आणि त्या मार्गाला नीट करीत करीत गेले, शुद्ध निर्मळ करीत करीत गेलेले आहेत. त्यांचं प्रमाण आहे, माझं नाही. ते म्हणतात झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. म्हणजे त्यांनी मार्ग आहेत ना भक्तीचे, भगवंताच्या प्राप्तीचे, ते त्यांनी झाडून काढलेले. झाडू संतांचे मार्ग, सगळे मार्ग झाडून काढले. झाडणाऱ्याला काय मोठं समाधान असेल, झाडणाऱ्याची काय किंमत असेल, फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. तो झाडतो. अरे ज्यानं झाडून घेतलं जातं ना, ज्या झाडूने, त्या झाडूला सुद्धा किंमत येते महाराज, खोटं नाही सांगत. वृंदावनाची परिक्रमा करतात की नाही सगळे, म्हणतात श्रीजी म्हणजे राधाराणी, भगवान श्यामसुंदर, त्या रोज वृंदावनामध्ये त्याची परिक्रमा करतात. 9-10 किलोमीटर आहे महाराज, ते एवढी मोठी परिक्रमा असते. एक महात्मा होता वृंदावनात, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तो महात्मा विचार करायचा, या रस्त्यावरून श्रीजी जाणार आहेत, या रस्त्यावरून भगवान त्यांनी प्रवास करणारा रस्ता निर्मळ असला पाहिजे. मग तो काय करायचा, झाडू घ्यायचा आणि झाडू घेऊन संपूर्ण परिक्रमा मार्ग झाडून काढायचा. की येणं केनं प्रकरण अशा पद्धतीने परमात्मा याच्यावरून चालेल, काय दिव्य भाव त्याच्या पोटात असेल. भावनाच त्यांनी होती. हे पोरगं कुठे गेलं, ते हे मला म्हणलं, दादा तुम्ही फोन बंद करून टाकला, मी काय करतो इंस्टावर एखादा तरी असा SMS त्यांनी पाठवतो. मला माहिती आहे तुमचा फोन बंद आहे, तरी पण SMS पाठवतो. माझ्या मनात एक आस आहे, कधीतरी माझा SMS पाहाल. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो, ही आस आहे ना पोटामध्ये, कधीतरी एकदा तरी पाहाल, असं त्यांनी त्याच्या मनातला तो भाव आहे. तसं त्यांनी झाडून घेताना मनात भाव आहे की कधीतरी या मार्गावर कन्हैया चालेल, तू राधाराणी अशा पद्धतीने चालेल, म्हणून झाडून घ्यायचं. जो झाडू आहे ना, झाडण्याकरिता झाडून झाडून झाडू खराब होत असतो महाराज. म्हणजे त्याच्या आधी टोका असतात, फार लांबलचक असतो, मग थोडा थोडा कमी कमी होत एवढा एवढाच राहतो. मग तो एवढा एवढा राहिला आणि झाडून घेण्याच्या योग्यतेचा राहिला नाही की मग आपण काय करतो, टाकून देतो. सरळ गोष्ट आहे, आपण फेकून देतो त्याला, नवीन आणतो, नवीन काम सुरू करतो. पण तो महात्मा तसं करीत नव्हता. मग झाडून झाडून त्याने मग तो झाडू खराब झाला आणि फार थोडा राहिला की मग तो काय करायचा, त्याच वृंदावनामध्ये थोडंसं खड्डं खांदायचा आणि खड्डं खांदून त्या झाडूला आणि समाधी द्यायचा. आणि फक्त समाधी द्यायची असं नाही, समाधीचा भांडाराही घालायचा. साधू संतांच्या समाधी होतात ना, त्याचा भांडारा, म्हणजे भांडारा घालायचा. काय कसला भांडारा, म्हणे झाडूला समाधी दिली. अरे झाडूला समाधी दिली, सामान्य असणार झाडून त्याला समाधी दिली, का बरं समाधी दिली? अरे त्यानं झाडलं, काय झाडलं? अरे त्यानं भगवंताचा मार्ग झाडला. तो सामान्य झाडू आहे काय, बाकीच्या झाडूंसारखा आपलं घर झाडून घेण्यासारखा नाही. त्यानं त्यांनी महाराज परमार्थ पथ झाडला, म्हणून त्याच्याकरिता वैभव प्राप्त झालं. फार महत्वाची गोष्ट आहे. तसंच त्यांनी महाराज हा मार्ग झाडण्याकरिता संत मायबाप आले, त्यांनी त्यांच्या शब्दांनी झाडला. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, हा त्यांचा स्वभाव आहे. तुकोबर गाथा बुडवण्याकरिता निघाले ना, त्यावेळेला गाथ्यातल्या त्या अक्षरांवरून बोट फिरवत होते, हात फिरून त्यांनी म्हणत होते, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ते अक्षर, ते शब्द त्यांनी महाराज आमचं धन आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. अरे त्यांना किती मोठी किंमत त्या माध्यमातून अशा पद्धतीने प्राप्त होऊ शकते, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून झाडून घेण्याकरिता आले, सगळे मार्ग त्यांनी स्वच्छ केले, निर्मळ केले, मोक्ष पथ त्यांनी अशा पद्धतीने खोलून दिला आणि सर्वांना म्हणजे त्यातले अडथळे बाजूला केले.
काय अडथळे बाजूला केले? तुम्ही लागले कपाळाला गोपीचंद लावला, गळ्यात माळ घातली, पंढरपूरची वारी करायला लागली, एखादा 150 आणा तुम्हाला भेटला. तुम्हाला काय बावळट आहे रे तू? कुशाल त्यांनी पंढरपूरला चालणं, अशाने काय तुला मोक्ष मिळणार आहे का, ज्ञान प्राप्त होणार आहे का, असं जर त्यांनी म्हणायला लागला म्हणे मग काय करू? म्हणलं योग साधना कर, ज्ञानात आणखी तू कर्माची साधना कर, उपासना कर, फलाना कर सांगायला लागला. असं ज्या वेळेला कोणी सांगायला लागतं ना, त्यावेळेस संत मायबाप काय करतात माहितीये? त्याला समजून सांगतात की बाबा तू जे सांगतो ना ते मला ऐकायचंच नाही. तुकोबारांचं एक प्रमाण आहे. एक अद्वैतवादी आला होता तुकोबारांना तत्वज्ञान सांगायला. त्यांनी अंगावर घोंगडी घेतली आणि कानात बोट घातले आणि कानात बोट घालून त्यांनी बसले आणि तो सांगतच होता. त्याला वाटलं हे ऐकतायत. यांनी एक शब्दही त्याचा ऐकला नाही. का घोंगडी बाजूला करून पाहिली, म्हणे काय ऐकतात? कानात बोट घालून बसले होते. म्हणे का बरं तुम्ही असं केलं? म्हणजे अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. म्हणून मी त्याची वाणी, अद्वैताची वाणीच मी कानानं ऐकत नाही. मग काय, माझं भगवंताच्या ठिकाणी प्रेम जडलेलं आहे. मी फक्त भगवंतावर प्रेम करतो, त्याला माझं काय करायचं असेल तो करील. महत्वाची गोष्ट हा दिव्य भाव त्यांच्या अंतकरणात आहे. असा भाव आपल्या अंतकरणात त्यांना भाव म्हणजे काय केलं त्यांनी अनेक प्रकारची मतमतांतर खोडूनच काढले, त्यांना बाजूलाच करून टाकलं. मग सगळ्या जगाला त्यांनी उद्धरून जाण्याकरिता या भक्तीच्या माध्यमातून प्रवास करता करता ज्ञानाचा सिद्धांत सांगितला. तो अतिशय दिव्य असणारा, सुंदर असणारा सिद्धांत आहे. आणि तो काय आता सिद्धांतही कळायला पाहिजे ना. आपण वेदांत शास्त्राचं चिंतन करणारी माणसं आहोत, वेदांताचे सिद्धांत पण कळाले पाहिजेत ना. काय वेदांताचा सिद्धांत आहे? म्हणजे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. सिद्धांत आहे, ब्रह्म सत्य हा सिद्धांत आहे, जगत मिथ्या हा सिद्धांत आहे, जीव ब्रह्मरूप आहे हा सिद्धांत आहे. हा दिव्य असणारा सिद्धांत त्या संत मायबापांनी आपल्याला दिला. बाकीच्यांचे सगळ्यांचे मत खोडून काढले आणि दिव्य सिद्धांत आपल्या पंथ चालू जाता, पंथ चालू जाता, पंथ चालू जाता, पंथ चालू जाता. मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसो. म्हणून नाना मत त्यांनी मोडून काढले. कोणी काढले? आपल्या आधी जे संत गेले त्यांनी मोडून काढले आणि सिद्धांत आपल्याला दिले, सिद्धांत देण्याकरिता आले. मग ते कोणत्या रूपात आले? ते सनकादिकांच्या रूपात आले. आपण पहिल्या दिवशी चिंतन ऐकलं होतं. सनक, सनंदन, सनातन, सुजात हे संत आहेत महाराज. ते चिंतन त्यांनी महाराज मांडण्याकरिताच आले. वेदांत आपल्या समोर प्रगट करून सांगण्याकरिता आले. त्यांचं तुम्ही ऐकू शकता. नारदजी महाराज आले. नारदांनी सुद्धा जगदोद्धाराचं वर्म जगाच्या समोर त्यांनी सांगितलं. भक्तिसूत्र लिहिले, नारद पांचरात्र गमन नावाचा ग्रंथ त्यांनी प्रगट झाला. असं त्यांनी सुंदर वर्णन नारदजी महाराजांचं पाहायला मिळतं. जगाला उपदेश, व्यासदेवांना उपदेश नारदांनीच केला. व्यासदेवांनी सुद्धा त्यांनी जीवनभर धर्मकार्य अशा पद्धतीने केलं. जगाला सिद्धांत सांगण्याकरिता अट्टहास केला. अनेक ग्रंथांची रचना व्यासदेवांनी केली. एवढे ग्रंथ अशा पद्धतीने लिहिले. मग तेच ग्रंथ समाजापर्यंत पोहोचले, पण समाजाला समजेनात. मग त्याचा अर्थ कोणीतरी उलगडून सांगितला पाहिजे ना. मग त्याचा अर्थ सांगण्याकरिता त्यांनी महाराज प्रत्यक्ष भगवान शंकराला यावं लागलं. व्यासदेवजी महाराज भगवान विष्णू आहेत आणि शंकराचार्य त्यांनी भगवान शंकर आहेत. हे शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम. याचा अर्थ बादरायण म्हणजे व्यास आणि केशव म्हणजे विष्णू. शंकरम शंकराचार्यम, शंकर भगवान प्रत्यक्ष शंकराचार्य झाले आणि केशव परमात्मा त्यांनी म्हणजे विष्णू परमात्मा बादरायण व्यास झाला. म्हणजे हरी आणि हर दोघे त्यांनी प्रगट झाले. काय केलं मग? सूत्रभाष्य कृतो वंदे. एकानं सूत्र लिहिले आणि एकानं भाष्य लिहिलं. मग व्यासदेवाने काय केलं? सूत्र तयार केलं आणि दुसऱ्याने शंकराने येऊन काय केलं? त्याचं भाष्य तयार केलं. कोणाकरता केलं? आपल्याकरता केलं. काय त्या माध्यमातून केलं? अनेक मतांचं खंडन केलं आणि त्या माध्यमातून सिद्धांत आपल्याला दिला. कोणी दिला? व्यासदेवाने दिला. कोणी दिला? शंकराचार्याने दिला. म्हणून ज्ञानोबरांना म्हणावं लागलं, तैसा व्यासांचा मागोवा घेतून भाष्यकारा ते वाट पुसत. महत्वाची गोष्ट आहे. अयोग्य हे मी न पवतो के जाईन, हे म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे. म्हणजे शंकराचार्य भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्यांनी जर काय केलं असेल तर अनेक प्रकारचे मत खोडून काढले. बौद्ध मत होतं, जैन मत होतं. हे मत आहेत मला, सिद्धांत नाहीत.
सिद्धांत फक्त वेदांताचा सिद्धांत आहे, तो सिंहासारखा गर्जना करतोय, तो वेदांत केसरी आहे महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून वेदांताचा सिद्धांत जगाच्या गळी अशा पद्धतीने उतरवला. मग त्यांचाच वारसा पुढे ज्ञानोबराय आदी करून सगळ्या संतांनी चालवला. तो वारसा अतिशय महत्वाचा, ते करण्याकरिताच प्रत्यक्ष प्रगट झाले. केरळ प्रांतामध्ये आणि आलमाई नावाची नदी आहे, तिला पूर्णा म्हणतात, तिला गंगा पण म्हणतात, आलमाई गंगा असं म्हणतात, पूर्णा पण तिचं नाव आहे. त्या पूर्णेच्या तटावरती त्यांनी महाराज कालडी नावाचं एक गाव आहे, कालडी. या कालडी गावामध्ये अनेक ब्राह्मण राहतात. त्या सगळ्या ब्राह्मणांमध्ये अतिशय श्रेष्ठ असणारं ब्राह्मणांचं कुळ आहे, नम्मुद्री नावाचं कुळ आहे, नम्मुद्री. या नम्मुद्री ब्राह्मण कुळामध्ये शिवगुरु नावाचा एक महात्मा जन्माला आला. शिवगुरु नावाचा सत्वशील ब्राह्मण जन्माला आला, तेजस्वी आहे, ओजस्वी आहे, भगवंताचा भक्त आहे. विवाह झाला, त्यांच्या पत्नीचं नाव होतं आर्यंबा, म्हणजे अंबिका देवी. काय नाव होतं? अंबिका देवी. दोघांनी त्यांनी महाराज ग्रहस्थाश्रमाला सुरुवात केली, पण बऱ्याच काळापर्यंत संतती प्राप्त झाली नाही. मग काय करायचं? भगवान शंकराला साकडं घातलं. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन विचारलं, वरमगृही, काहीतरी वरदान मागा. काय वरदान हवंय? म्हणे पुत्र प्राप्त व्हावा. मग कसा पुत्र व्हावा? मध्ये बराचसा संवाद झाला. मग भगवान शंकरानं सांगितलं, विद्वान पुत्र त्याने प्राप्त होईल, जगाचा गुरु अशा पद्धतीचा पुत्र प्राप्त होईल, नवे नवे मी स्वतःच तुमच्या घरी प्रत्यक्ष प्रगट होईल, असं भगवान शंकरानं वरदान दिलं. यथाकाल त्यांनी आर्यंबा देवी, अंबिका देवी गर्भवती झाल्या, 9 मास पूर्ण झाले. आता आपल्याला उशीर झाला ना, म्हणून मी थोडक्यात सांगतोय. वैशाख शुद्ध पंचमीला त्यांनी महाराज भगवान शंकराचं प्रत्यक्ष प्राकट्य झालं. भगवान शंकर स्वतः त्यांनी अवतार घेऊन आले. शंकराच्या कृपेनं प्रसादानं पुत्र झाला, म्हणून पुत्राचं नाव सुद्धा काय ठेवलं? शंकर. असे त्यांनी शंकर जन्माला आले. 4 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी सगळी पुराणं, आपली मातृभाषा त्यांनी महाराज कळू लागली, पुराणं आत्मसात अशा पद्धतीने झाले. 8 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी महाराज सगळ्या वेदांचं अध्ययन अशा पद्धतीने घडलं. संन्यास घेण्याची इच्छा होती, आईच्या समोर विनंती करायला लागले. स्नान करण्याकरिता गेली होती, मगरीनं पाय धरला. आता त्यांनी 8 वर्षाचा मृत्यूयोग होता. सगळे लोक धावून आले. त्यांनी अशा पद्धतीने मगरीच्या तावडीतून त्यांचा पाय सोडवला. मग त्यातून बाहेर आले, मृत्यूयोग टळला. तिथून पुढचा त्यांनी प्रवास सुरू झाला श्रीगुरूंच्या शोधामध्ये. संकल्प पाण्यात राहून त्यांनी घेतला की मी जिवंत राहिलो तर संन्यास घेईन. मग संन्यास घेण्याकरिता गेले. तिथं गोविंद पादाचार्य महाराज त्यांनी वाट पाहत होते. गोविंद पादाचार्यांची भेट घेतली. नर्मदा माईची त्यांनी विनंती केली. सबिंदू सिंधू सुस्कल तरंग भंग रंजितम, असं त्यांनी आपण नर्मदा माईचं चिंतन, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदा माईचं चिंतन त्यांनी महाराज केलं. तिनं त्यांनी एका घाटामध्ये स्थिर होऊन चमत्कार करून दाखवला. मग गोविंद पादाचार्यांची भेट शंकराचार्यांना झाली. संन्यास दीक्षा त्यांनी ग्रहण केली. मग धर्मप्रसार करण्याकरिता निघाले. दिग्विजय करण्याकरिता निघाले होते. 16 वर्षाच्या वयात व्यासदेवजी महाराज काशी क्षेत्रामध्ये भेटले. त्यांनी महाराज कार्य अशा पद्धतीने सांगितलं आणि मग सगळ्या जगामध्ये फिरून धर्माची स्थापना केली. पुनःस्थापना करण्याकरिता अशा पद्धतीने आले. धर्माला त्यांनी महाराज, धर्म संपत नसतो, धर्म मोडकळीला येत असतो. धर्माची घडी मोडे अधर्माशी शिगचडे, असं आपण म्हणतो की नाही, त्याची घडी त्यांनी मोडली. पण परत एकदा धर्माची घडी बसवण्याकरिता भगवान शंकर आले. द्वैत मताचा संहार केला. अनेक मतमतांतरांचं खंडन केलं. मोडून या नाना मते, आणि काय केलं? सगळ्या जगाला सिद्धांत दिला. अद्वैताचा सिद्धांत दिला. देती सिद्धांत सौरसो, अशा पद्धतीने सगळ्या जगाला सिद्धांत देण्याकरिता अवतार घेऊन आले. आरती जगद्गुरु आद्य शंकराचार्या अवतार महादेव द्वैत मत संहाराया आरती जगद्गुरु. आज आरती म्हणत नाहीत एकादशीच्या दिवशी, आरती म्हणत जाऊ नये, पण प्रमाण म्हणून म्हणायला काय त्रास आहे? म्हणून त्यांनी प्रमाण संतांची द्यावीत म्हणत तोच तयार केलं, लोकांसमोर सांगतो. मग माझ्याकडे पर्याय नव्हता ना दुसरा. 2500 वर्षापूर्वी शंकराचार्य झाले, कोणी त्यांची आरती लिहिली नव्हती. आपल्या भाषेत जर आरती म्हणायची असेल तर आपणच तयार करावं लागेल, दुसरा काय पर्याय त्याला? म्हणून त्यांनी लोक म्हणतात की हे संत वाङ्मय फक्त स्वीकारलं पाहिजे, यांनी तयार केलेलं स्वीकारायचं नाही. निळोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये निळोबऱ्यांची आरती लिहिली. त्याच्यावर फार लोकांनी वादविवाद त्यांनी सुरू केले. परस्पर माझ्यापर्यंत हे म्हणणारे जे असतात ना, हे प्रत्यक्ष समोर येत नाहीत, हे मागं म्हणतात. मग त्यांच्याकडून निरोप आपल्यापर्यंत फक्त पोहोचतो आणि आपण उगाच टेन्शन घेतो. ते असं म्हणलं म्हणू दे ना, काय म्हणायचं ते. त्याला जर खरंच म्हणायचं समोर येऊन मग उत्तर देतोय, माझ्याकडे काय उत्तर आहे ते, हा महत्वाचं, बरोबर आहे की नाही, असा महत्वाचा विचार. म्हणून शंकराचार्यांची आरती आहे. आरती जगद्गुरु आद्य शंकराचार्य अवतार महादेव
द्वैत मत संहारा या कशाकरिता अवतार घेतला? द्वैत मताचा संहार करण्याकरिता अवतार घेतला आणि अनेक मतांचं खंडन देऊन त्यांनी महाराज अशा पद्धतीने सिद्धांत जगाला दिला. देते सिद्धांत सौरसो असं करण्याकरिताच अवतार घेऊन येतात. 32 वर्षाचं आयुष्य त्यांना प्राप्त झालं. झंझावातासारखे त्यांनी भारतवर्षामध्ये फिरले. 4 स्थानावर 4 मठ स्थापन केले. म्हणजे दक्षिण प्रांतामध्ये शृंगेरी मठ आहे, पूर्व दिशेला त्यांनी जगन्नाथपुरी गोवर्धन मठ आहे, पश्चिम दिशेला त्यांनी शारदा मठ आहे, द्वारका मठ आहे. त्याच्यानंतर त्यांनी ज्योतिर्मठाची स्थापना उत्तर दिशेला अशा पद्धतीने केली. बद्रीनाथ आपण त्याला त्यांनी म्हणतो. बद्रीनाथाला जाताना खाली ज्योतिर्मठ लागतो, म्हणजे त्यांनी जोशी मठ आहे त्याला म्हणतात. असे 4 मठ शंकराचार्यांनी स्थापन केले. त्याच्यानंतर कांची कामकोटीला त्यांनी भगवतीचं स्तवन केलं. ती उग्र रूपामध्ये होती. त्यांचं स्तवन ऐकून ती त्रिपुर सुंदरी प्रत्यक्ष दिव्य रूप धारण करून प्रगट झाली. कामाक्षी, तीच त्यांनी महाराज कामाक्षी देवी म्हणून ओळखली जाते. आपल्या गावात आहे ना कामाक्षीचं मंदिर, मग तीच कामाक्षी आहे महाराज. ती अशी त्यांनी कामाक्षी त्यांच्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाली, जिनं बालवयात शंकराचार्यांना स्तनपान करवलं होतं. जसं नामदेव महाराजांच्या हातचं दूध भगवान त्यांनी पिला, तसं शंकराचार्यांचं हातचं दूध जगदंबा प्रत्यक्ष पिली होती. आणि ते मला परत दे त्यांनी थोडा प्रसाद रूपानं, तू सगळं पिऊन घेतलं म्हणून रडायला लागले शंकराचार्य. भगवती प्रत्यक्ष प्रगट झाली आणि स्वतःच्या स्तनाचं दूध शंकराचार्यांना पाजलं, एवढा त्यांचा मोठा अधिकार होता महाराज. असे शंकराचार्य 32 वर्षापर्यंत झंझावातासारखे त्यांनी भारतवर्षामध्ये फिरले. आपल्या महाराष्ट्रात आले. कोल्हापुरामध्ये त्यांनी श्रीयंत्राची स्थापना केली. दगडी श्रीयंत्र आहे. इथं पंढरपुरामध्ये आले. हे सामान्य नाही. पंढरपूर महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्र हे समागत्य तिष्ठंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, हे सगळ्या जगाला उघड करून दाखवलं. आणि भगवंताचं स्तवन अशा पद्धतीने त्यांनी केलं. म्हणजे ते पायी चालत चालत आले. प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत. जे मार्गीचा कापडी महेश अजूनही भगवान शंकर सुद्धा त्यांनी वारी करतात. पंढरपूरची वारी करण्याकरिता भगवान शंकर येतात. मग शंकराचार्य शंकर काय 2 आहेत का? निवृत्तीनाथ महाराज शंकर काय 2 आहेत का? एकच आहेत ना महाराज. मग शंकर स्वतः अजून वारी करतात. म्हणजे पहिले वारकरी कोण झाले? भगवान शंकर झाले. मग शंकराने ही वारी अशा पद्धतीने केलेली आहे. तोच शंकर त्यांनी शंकराचार्यांच्या रूपानं प्रगट झाला आणि त्यानं सुद्धा या पंढरीची वारी अशा पद्धतीने केली. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून शंकराचार्य सुद्धा फार महत्वाचे आहेत. अरे आता मराठीमध्ये साधू संतांनी आपल्यावर उपकार केले आणि वाङ्मय अशा पद्धतीने मराठीत पाहायला मिळेल. याच्या आधी काय होतं महाराज? याच्या आधी त्यांनीच सूत्रभाष्य त्यांनी केले आणि म्हणून जगाच्या उद्धाराची साधना प्राप्त होत होती. मग त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. ते उपकार आपण लक्षात ठेवले पाहिजेत. मग त्यांच्या उपकाराकरता एवढा अट्टहास आहे महाराज. आपलं जीवन काय कामाचं आहे? लोक जीवनभर त्यांनी जर परमार्थ नाही केला आपण, तर काय करणार आहोत? आपण प्रपंच करणार आणि तो पण नेटानं करणार. फार चांगलं त्यांनी प्रपंच करणार, घर फार चांगलं बांधणार, आता सगळी प्रॉपर्टी चांगली जमा करणार, टकाटक सगळ्या गोष्टी करणार, त्याच्यातच आयुष्य आपलं त्यांनी घालून टाकणार. हा महत्वाचा विचार आहे. अरे हे करण्याकरिता थोडीच आपण जन्माला आलो. आपला जन्म त्यांनी सार्थकी लागला पाहिजे. आपला जन्म कारणी लागला पाहिजे. काहीतरी कामाकरिता अशा पद्धतीने आला पाहिजे. पण आपण सगळ्यांनी प्रण घेतला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी विशेष असणारं कार्य करून दाखवीन आणि ते कार्य करण्याकरिता अट्टहास करून निघालं पाहिजे. पण आपल्याला होत नसतं ते कार्य. ते कार्य जर खरोखर आपल्या हातानं व्हावं असं वाटत असलं तर आधी भगवंताची शरणागती करावी लागेल. भगवंताला शरण जावं लागेल. आधी आपला अहंकार त्याच्या पायाखाली त्यांनी गाडून टाकावं लागेल आणि मग त्यांनी मला ते कार्य करण्याकरिता निघावं लागेल. तेव्हा परमात्मा कृपा करेल आणि ते कार्य अशा पद्धतीने करून गेली. एका बीजा आधी नास मग भोगिले कणीस असं आपण त्यांनी म्हणतो. आधी एका बीजाला स्वतःला गाडून घ्यावं लागतं आणि मग त्याच्यापासून झाड तयार होतं. मग अनेक दाणे येतात, मग कणीस पाहायला मिळतं. असा त्यातला भाव आहे. म्हणून आधी स्वतःला त्याने मिटाकर अपने हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे दाना खाक में मिलता है तो गुले गुलजार बनता है. निपट निरंजन महाराज म्हणतात, लखनगिरी बाबा हे प्रमाण सांगायचे. म्हणजे एका दाण्याला आधी स्वतःला त्यांनी बुजून घ्यावं लागतं. मग त्याच्यापासून रोप तयार होतं. मग त्याच्यापासून कणीस पाहायला मिळतं. अनेक दाणे त्यांनी प्राप्त होतात. तसं एखाद्याला स्वतःचं जीवन त्याच्यामध्ये आधी संपवावं लागतं आणि मग त्यांनी बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. कोण संपवणार आहे? अरे आपणच संपवलं पाहिजे. आपणच आपलं जीवन आचार्यांच्या चरणी संतांच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये दिव्य भाव आपण निर्माण केला पाहिजे की बस मला यांचं कार्य करायचंय. हे जगापर्यंत त्यांनी पोहोचले पाहिजे. त्यांचं कार्य लोकांच्या आठवणीत आलं पाहिजे. ते प्रसिद्ध नाहीत असं कोण म्हणतं? सगळ्या भारतात जाऊन बघा काय तुम्हाला दिसतं. सगळीकडे आचार्यांचं मत त्यांनी प्रचलित आहे महाराज. तुम्ही ओंकारेश्वरला जा तिथं तेच आहे, काशीला जा तुम्ही तिथं तेच आहे, जगन्नाथपुरीला जा, द्वारकेला जा, नाही तर आणखी कुठेही त्यांनी भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, रामेश्वरमला जा, सगळीकडे शंकराचार्यांचंच मत प्रवाहित होत आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा त्यांचंच मत आहे. फक्त ज्ञानोबा आहे तुकोबाराने ती फार श्रद्धेनं पुढे चालवलेलं आहे. आपण काय केलं पाहिजे? आपण त्यांनी मराठी भाषिक लोकांच्या समोर त्यांनी ते आणलं पाहिजे आणि लोकांच्या समोर त्यांचा परिचय करून दिला पाहिजे. माझं एकट्याचं त्यांनी काम नाही. इथं बसलेले सगळे आहेत. त्यांना जर खरंच महात्म्य कळत असेल आचार्यांचं तर सगळ्यांनी प्रण घ्या, सगळ्यांनी व्रत घ्या, सगळ्यांनी निर्णय करा, सगळ्यांनी निश्चय करा, सगळ्यांनी प्रतिज्ञा करा या पंढरपूर क्षेत्रामध्ये की माझ्या जीवनामध्ये निदान 10 लोकांना तरी मी शंकराचार्यांचा महिमा सांगेन.
10 लोकांना, ज्यांना माहीत नाही अतिशय सामान्य असणाऱ्या 10 लोकांपर्यंत होईना पण मी महिमा सांगेन. फक्त सांगेन असं नाही, त्या 10 लोकांकडूनही मी असं वधून घेईन की तुम्ही त्यांनी अशा पद्धतीनं पुढच्या 10 लोकांना हे अशा पद्धतीने वर्णन करून सांगा. असं जर झालं तर मग शंकराचार्य सर्व लोकांपर्यंत पोहोचतील. हा त्यातला भाव आहे, असू द्या. म्हणून त्यांनी माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. असे त्यांनी संत प्रगट होतात, सिद्धांत देण्याकरिता येतात. का बरं येतात? त्यांच्या पोटामध्ये कृपा प्रवाहित होते, ते कृपाळू आहेत आणि सगळ्या जगाच्या सुखाचा विचार करतात. ते सुखाचे समुद्र आहेत. असे संत आहेत. निळोपराय वर्णन करून सांगते. निळमणी ऐसे संत, 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 कृपावंत बहु सुख सिंधू, देण्याचे पंथ चालू जाता, न पडे गुंता कोठे काय, न पडे गुंता कोठे काय, न पडे गुंता कोठे काय, देण्याचे पंथ चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंत कोठे काही, न पडे गुंत कोठे काही. निळामणी असे संत, कृपावंत सुख सिंधू, असे त्यांनी संत कृपावंत आहेत, सुखाचे समुद्र आहेत महाराज. पण अशा संतांच्या मार्गावर आपण गेलं पाहिजे. प्रत्येक अभंग हा ध्रुपदाच्या भोवती फिरत असतो. म्हणून तेनेची पंथे चालू जाताना पडे गुंता कुठे काही ध्रुपद आहे. प्रत्येक चरण म्हणायचं आणि त्याला ध्रुपद जोडायचं. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत, पुढे लावा ध्रुपद. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही, मोडून या नानामते देती सिद्धांत सौरसो. अनेक मतं मोडून काढले, सिद्धांत ज्यांनी दिले. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही, निळामणी ऐसे संत, कृपावंत सुख सिंधू. पण असे तगणे महाराज संत आहेत जे कृपा करणारे आहेत, जे सुखाचे समुद्र आहेत. म्हणून त्यांच्याच मार्गाने गेलं तर काही गुंता पडणार नाही. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काय, असं ध्रुपद सगळ्या चरणांना लावायचं. म्हणून त्यांच्याच मार्गावर साधू संत गेले, वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गी चाललो. हा महत्वाचा विचार आहे. मग ज्ञानोबराय सुद्धा त्यांची शरणागती करतात, त्यांना रस्ता विचारतात. नाथ महाराज सुद्धा त्यांची शरणागती करतात. वंदू आचार्य शंकरू, जो ग्रंथार्थ विवेक चतुरू, सांडोनीकर म्हणे तिचा विचारू प्रबोध दिन करू प्रगटला. आणि तुकोबराय तर उच्चांक करतात. काय उच्चांक आहे? तुकोबराय त्यांनी म्हणतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. जगद्गुरु तुकोबराय शंकराचार्यांच्या समोर दंडवत प्रणाम करतात. एरवी तुकोबराय असे आहेत ना, ते कोणाच्या समोर वाकणार नाहीत महाराज. करीशी ते देवा करी माझे सुखे, परिमिती अशी मुखे न म्हणे संत. कोणाच्याही समोर मी त्यांनी दंडवत प्रणाम करणार नाही, कोणाला मी संत म्हणणार नाही. देवा तुला माझं काय करायचं असेल ते करून घे. या मताचे जगद्गुरु तुकोबराय आहेत. तुकोबराय भगवंताची भक्ती करणारे आहेत, भक्तीला प्राधान्य देणारे आहेत. जरी तुकोबराय भक्तीचा स्वीकार करणारे, भक्तीला प्राधान्य देणार असले तरी सुद्धा तुकोबराय अद्वैत मताला त्यांनी अशा पद्धतीने स्वीकारणारे आहेत. म्हणजे काय, त्यांनी द्वैत स्वीकारलं. पण कशाकरिता? आभेदोनी भेद राखियाला अंगी. आधी आभेद स्थितीला प्राप्त झाले, मग भेद स्वीकारला. ते द्वैती नाहीत तुकोबराय. तुकोबराय सुद्धा अद्वैतीच आहेत. हा महत्वाचा विचार आहे. ते अद्वैत तत्वाचं तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, हे काय अद्वैत सांगितलं. तुका म्हणे कैसी कीव कोठे जीव निराळा, हे अद्वैतच सांगितलं. म्हणून त्यांनी महाराज अद्वैत तत्वज्ञान जगद्गुरु तुकोबराय त्यांनी स्वीकारतात. अद्वैताच्या माध्यमातून मूळ स्वरूपापर्यंत त्यांनी गेले. आणि स्वरूपावर त्यांनी पोहोचल्यानंतर काहीच काम शिल्लक राहिलं नाही. मग काम नाही झालो पाहिरी कामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसुन्या. मग काय केलं म्हणले, ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. अद्वैत तत्वज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. ते प्राप्त झालेलं ब्रह्मज्ञान दूर केलं म्हणजे नको ब्रह्मज्ञान. आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवायसे करी. आता मी भक्त तू देव म्हणल्यावर परत द्वैत आलं. हा महत्वाचा विचार आहे. तुकोबरायांचं द्वैत म्हणजे त्यांनी प्राप्तीपूर्वक असणारं स्वीकारलं, म्हणजे वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार केला. वास्तव तुकोबराय अभेद स्थितीतच आहेत.
म्हणजे शंकराचार्यांचं आणि तुकोबरायांचं मत एकच आहे, पण अभेद स्थितीला जाऊन सुद्धा काहीच काम शिल्लक राहिलं नाही. ते म्हणले अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण तुझी सेवा. का बरं भगवंताची भक्ती करायला लागले? अद्वैतामध्ये समाधान प्राप्त होत नाही म्हणून. हा महत्वाचा विचार आहे. जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा अद्वैतवादी आहेत, पण भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मुदमती असं म्हणतात. कितीतरी अष्टक लिहिली, ती सगळीची सगळी अष्टक भक्ती करणारी. पांडुरंगाचं अष्टक लिहिलं म्हणजे भक्ती करणार आहे की नाही? मग त्यांना अद्वैत ज्ञान नव्हतं का? अरे ते अद्वैत ज्ञानाचेच आचार्य आहेत. पण असं असून सुद्धा पांडुरंगाचा महिमा त्याने सांगितला. त्याने भैरवाचं वर्णन केलं. देवराज सेव्यमान पावनांग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्रमेंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवम भजे. भक्तिमय असणारे स्तोत्र निर्माण केले, सगळ्या देवतांचे स्तोत्र निर्माण केले. कृष्णाष्टक अशा पद्धतीने लिहिलं, पांडुरंगाष्टक लिहिलं, कालभैरवाष्टक लिहिलं. या सगळ्या देवदेवतांचं त्यांनी वर्णन केलं त्यांच्या शब्दामध्ये. म्हणजे काय केलं? भक्तीचं वर्णन केलं. म्हणजे अद्वैत तत्वज्ञान त्यांच्याकडे नाही, अद्वैतीच आहेत, पण अद्वैती असून समाधानाच्या प्राप्तीकरिता भगवंताच्या भक्तीचा स्वीकार केला. हे शंकराचार्यांकडे विशेष आहे. आणि तीच विशेषता जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा घेतली. काय घेतली? अद्वैत तत्वज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि प्राप्त झाल्यानंतर मग म्हणले नको ब्रह्मज्ञान न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजे रे सगुण रूप पुरे. जे शंकराचार्यांनी पुढे चालवलं तेच तुकोबारांनी त्यांच्या मागे चालवलं. हा त्यातला विचार आहे. नाही तर तुकोबाराय द्वैती आहेत आणि शंकराचार्य अद्वैती आहेत, तरी पण कसं काय दंडात घालतात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जरी निर्माण झाला तरी सुद्धा आधी हा विचार केला पाहिजे की शंकराचार्य अद्वैती असले तरी सुद्धा त्यांनी सुद्धा कल्पित भेदाचा स्वीकार करून भगवंताचं भजन करायला सांगितलं. भज गोविंदम म्हणतात म्हणजे गोविंदाचं भजन करा आपल्याला सांगतात. तसंच तुकोबाराय त्यांनी म्हणत भगवंताचं भजन करायला सांगतात. हा त्यातला भाव. दोघांचं मत एकच आहे, एक मत आहे. म्हणून तर दंडवत प्रणाम केला. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. असं मला बरंचसं बोलता येऊ शकतं. निर्धारित वेळ माझी संपून गेलेली. आपण 6 वाजता सुरू केलं होतं, आता 8 वाजून त्यांनी गेलेले आहेत. म्हणजे जेवढ्याला आपण घेतलं तेवढ्यालाच आता थांबलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मला माझी फार प्रकृती एकाएकी खराब झाली, फार पोट दुखायला लागलं. आणि मग तुमच्यावर चालायला सुद्धा जमेना इतकं. लगेच अंग टाकलं. महाराजांनी सांगितलं थोडा वेळ बसा इथंच. बसलो अंग टाकलं, इथंच थांबलो. तुमच्यापर्यंत तुमच्याबरोबर मला परिक्रमेत येता आलं नाही, म्हणून फार जास्त त्रास होतो. तर मला असं वाटलं तर मला कीर्तन करता येईल का नाही. पण ते आपण मग ऐकलं ना, मांजराचं पिलून माकडाचं पिलून. डोळे बंद करून भगवंताला सांगून टाकायचं, देवा आता मला काय करता येत नाही, तूच काय करायचं करून घे. बरोबर 2 तास त्याने कडेला लावली महाराज. हा महत्वाचा विचार आहे. फार उभं राहायची सुद्धा ताकद नाही अजिबात. असं वाटतं कधी खाली बसन. म्हणून असं असून सुद्धा त्यानं चिंतन अशा पद्धतीने करून घेतलं. आणि म्हणून हेच भगवंताचे उपकार आहेत, हीच आपल्याला आलेली प्रचिती आहे. हा महत्वाचा विचार आहे. अशाच पद्धतीने भगवंताचं चिंतन करावं, साधू संतांचा प्रचार प्रसार करावा, आपलं जीवन मंगलमय करावं आणि इतरांना पण योग्य मार्ग अशा पद्धतीने दाखवा. हा त्यातला भाव आहे. कोणी त्या दाखवला हा मार्ग? तो संतांनी दाखवला. पण मोठ्या प्रेमानं आपण त्या संतांचं चिंतन करू. ते कसं? हे ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली तुकारे. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाले सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळीने फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम चांगलं आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांचे धन्यवाद. सर्व त्यांनी भाविक उपस्थित आहेत. फार दुरून दुरून आलेली मंडळी आहेत. फार श्रद्धेनं सर्वांनी त्यांनी श्रवण केलं. सर्वांचे धन्यवाद करतून थांबतो. एक सूचना सांगतो. सूचना एवढीच आहे की ते बंद करा. सूचना अशी आहे माझी, उद्या परमपूजनीय